चलो पॉज कर. नमस्कार. वेलकम टू ऑल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी डॉक्टर वैशाली गोसावी तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन नांदेड सिटी रेसिडेन्शियल डॉक्टर्स असोसिएशन व कमिटीतर्फे तुम्हा सर्वांचं या वेबिनारमध्ये स्वागत करते. गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून एनसीआरडीएने हा वेबिनार खास आपल्या नांदेड सिटी रहिवाशांसाठी आयोजित केला आहे. कोरोना कोविड-19 त्या संबंधीची माहिती व त्याचा उद्रेक थांबवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ह्या संबंधी मौल्यवान मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत एक्सपर्ट डॉक्टर्स पॅनल आलेला आहे, जे खरोखर फ्रंटलाईन वॉरियर म्हणून काम करत आहे आणि वेळात वेळ काढून ते आपल्यासाठी आज हजर आहेत. मी स्वागत करते आमच्या या एक्सपर्ट टीमचं. डॉक्टर आशिष पाटील MD मेडिसिन, डॉक्टर सुजाता खटाळ मॅम MD मेडिसिन, डॉक्टर विकास क्षीरसागर सर MD in Preventive and Social Medicine and Dr. हरीश गोरे MD in Preventive and Social Medicine. मी NCRDA चे अध्यक्ष सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अनिल दुधभाते सर यांना विनंती करते की त्यांनी ह्या वेबिनारची प्रस्तावना करावी. सर. नमस्कार मित्रहो, आज आपण कोविड आजाराच्या संदर्भाच्या परिसंवादानिमित्त आपण या वेब पोर्टलवरती एकत्र झालेलो आहे. आजच्या या सर्व पॅनल डॉक्टर, माझे सर्व डॉक्टर मित्र आणि इथे जॉईन झालेले सर्व नांदेड सिटीचे रहिवासी, माझे बंधू आणि भगिनी. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे, करोना हा जवळपास 3-4 महिन्यापासून आपल्या भारतामध्येच नाही तर पूर्ण जगभरामध्ये त्याचा असर होत आहे, त्याचा आकार होत आहे. आणि या गोष्टीमुळे मला नांदेड सिटीचे जे व्यवस्थापक मंडळ आहेत, सिक्युरिटी गार्ड जे आहेत आणि पोलीस बांधव आणि शासन आणि तुम्हा सर्व जागरूक नागरिकांमुळे आपल्या या 3 महिन्यांमध्ये म्हणजे जवळपास मार्च, एप्रिल, मे, जून पर्यंत आपल्या नांदेड सिटीमध्ये एकही केस नव्हती. पण जसं जसं लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं आणि आपण सर्वजण बाहेर ज्या पद्धतीने पडतोय त्या पद्धतीमुळे या 3-4 दिवसामध्ये या आपल्या या नांदेड सिटीमध्ये करोनाची संख्या वाढत आहे, करोना रुग्णाची संख्या वाढत आहे. आणि अशा अचानक संख्या आपल्या इथे वाढल्यामुळं, कारण आपल्याकडे अगोदर काहीच नव्हतं आणि साधारणतः या 3-4 दिवसामध्ये त्याच्यामध्ये वाढ झाल्यामुळं काय झालं की एक भीतीचं वातावरण तयार झालं. आणि भीतीचं वातावरण तयार झाल्यानंतर काही अफवा म्हणा किंवा काही वेगळ्या गोष्टीची काही मेसेजेस हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं इकडे तिकडे देवाणघेवाण होत असते, नंतर फेसबुकमधनं काही माहिती भेटत असते आणि यामुळं काय होतं की बरेच लोक भांबावून जातात. जरी आपल्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा टीव्ही मधनं किंवा प्रिंट मीडियामधनं काही कोरोनाविषयी भरपूर माहिती भेटतात, पण कसं आहे की कधी कधी फेक न्यूज अशा असतात की त्यामुळं आपण त्यामध्ये घाबरून जातो, काहीतरी नवीन गोष्टी आल्यात असं वाटतं. कारण हा आजार सगळ्यांनाच नवीन आहे, इव्हन डॉक्टरांना पण हा आजाराचं लक्षण आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्याची पद्धत ही सगळी नवीन आहे आणि याच्यावरती संशोधन चालू आहे. आणि साहजिकच आहे की अशा गोष्टी झाल्यानंतर आपल्या सर्वांमध्ये भीतीचं वातावरण हे निर्माण होतं. आणि मग आम्ही चर्चा करत असताना माझी मॅनेजिंग कमिटी चे डॉक्टर सर्व त्यांच्याशी चर्चा करत असताना असं हे झालं की आपण 160 ते 170 आपण नांदेड सिटीमध्ये डॉक्टर राहतो आणि ही नांदेड सिटी आपल्या सर्वांसाठी ही एक फॅमिली सारखं आहे. त्यामुळं आपण जे डॉक्टर इथे राहत असतो तर आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे की आपल्या या फॅमिलीतील सर्व लोकांना योग्य ते मार्गदर्शन करणं आणि त्यांची काही काळजी असेल त्या काळजीचं जे काही शंका असेल त्याचं निरसन करणं हे आपल्या सर्व डॉक्टर लोकांचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं आपण हा परिसंवाद या झूम पोर्टलवरती आपण आयोजित केला आहे. आणि या परिसंवादासाठी नांदेड PMS ऑफिसचे सर्व कार्यकारी मॅनेजिंग कमिटी आपल्याला मदत केली आहे, साहेबांनी मदत केली आणि त्यासोबतच काही जे प्लॅटफॉर्म जो दिला आपले ते मनीष सर त्यांनी मदत केली. आणि सर्वात महत्वाचं ज्यांचं नाव इथं मला घ्यावंसं वाटतं, कारण हा वेबिनार ऑर्गनाईज करण्यासाठी डॉक्टर वैशाली गोमसाळे मॅडम आणि डॉक्टर वैशाली गोसावी मॅडम या दोघांनी फार प्रयत्न करून हा वेबिनार ऑर्गनाईज केला. त्याबद्दल मी सर्वांचं या सगळ्यांचं धन्यवाद मानतो. आणि मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की मित्रांनो, सध्या आमचा हा जो 160 ते 170 डॉक्टरांचा जे ग्रुप नांदेड सिटीमध्ये आहे
त्याच्यापैकी माझ्या सहित 16 ते 18 डॉक्टर हे कोविड रुग्णालयामध्ये, काहींनी 7 दिवस काम केलेलं आहे, काहींनी 15 दिवस काम केलेलं आहे, काहींनी 3-3 महिने काम केलेलं आहे, अजून काम करतायत. वैशाली गोरे मॅडम सारखे 3 महिन्यापासून ते काम करतायत. आशिष पाटील आहेत, त्यांनी 15 दिवस काम केलेलं आहे. मी कौले मेडिकल कॉलेजमध्ये 7 दिवस काम केले. असे असे 16 ते 18 डॉक्टर आपण हे नांदेड सिटीमध्ये राहत असतो. तर कसं असतं की कोविड रुग्णालयामध्ये डायरेक्टली कोविड पेशंटशी संबंध येतो, त्या रुग्णाशी संबंध येतो आणि हा जो अनुभव असतो, हा अनुभव डायरेक्टली त्या डॉक्टरांकडनं जर तुम्हाला जर भेटलं तर तुम्हाला याच्यामध्ये एक प्रोत्साहन भेटतं की बाबा कोविडच्या रुग्णासंबंधीची जे काही तुम्हाला मिथ किंवा जे काही अफवा असतात किंवा जी काही भीती असते, ते भीती निघून जाण्याची या मार्गदर्शनाने तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि या अशा पॅन्डेमिकच्या काळामध्ये, कारण 3-4 महिने तर म्हणजे अक्षरशः या सर्व लोकांच्या प्रयत्नामुळं आणि आपल्या जागरूकतेमुळे काहीच पेशंट नव्हते. पण 4 दिवसामध्येच ही संख्या वाढल्यामुळं आपल्यामध्ये स्वाभाविक आहे की ही पॅनिक सिच्युएशन किंवा घाबरण्याची परिस्थिती आहे ती तयार झालेली आहे. तर ही गोष्ट आपल्याला या वेबिनारच्या या परिसंवादाच्या माध्यमातून एक छोटासा आमचा प्रयत्न होता. तुम्हाला आता या पुढच्या ह्याच्यामध्ये आमच्या सर्व पॅनलिस्ट डॉक्टरकडनं त्या संदर्भात मार्गदर्शन होईलच. पण याच्यासोबत जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न किंवा शंका तुम्ही कमेंट करू शकता. आणि एवढंच नव्हे तर सगळ्या पॅनलिस्ट डॉक्टरांचं एकदा टॉक झाल्यानंतर आपण एक प्रश्न उत्तराचं एक सेशन आपण शेवटी घेणार आहोत. त्या संदर्भात डॉक्टर वैशाली गोसावी मॅडम जे तुम्हाला निर्देश करतीलच. तर त्या संदर्भात तुम्ही डायरेक्टली आपल्या पॅनलिस्ट डॉक्टरांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहेत, तुमच्या मनामध्ये जी काही भीती आहे, तुमच्या मनामध्ये काय जे काही वाटतं, कारण हे आपलं एक आपल्या घरातल्या लोकांसाठी हे संवाद आपण ऑर्गनाईज केलेला आहे. त्यामुळे तुम्ही कसली चिंता, कसली भीती न बाळगता विचारू शकता. आणि शेवटी आता मी आय सर्जन आहे, डोळ्याचा डॉक्टर आहे. तर त्यामुळं या कोरोनाच्या आजारामध्ये डोळ्यावरती याचा काही परिणाम होतो का? येस, या करोनामुळे डोळ्यावरती परिणाम होतो, पण याचं एक दुर्मिळ लक्षण आहे. जे साधारणतः 10,000 20,000 लोकांमध्ये एका करोना असलेल्या रोगामध्ये एकाला कुठेतरी हे एक लक्षण आढळतं. ते म्हणजे कंजंक्टिव्हायटिस. कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळे येणं. आणि डोळे येणं हे जे आहे याचं सिम्पटम्स असे असतात की डोळ्यातनं पाणी येतं, डोळे लाल होतात आणि डोळ्यातनं पाणी येतात. तर ह्याला कंजंक्टिव्हायटिस म्हणतात. पण हे दुर्मिळ लक्षण आहे. काही संशोधनामध्ये असं आढळून आलेलं आहे की फक्त 0.01% लोकांमध्ये, आपल्या इंडियामध्ये त्या संदर्भात आणखी काही रिसर्च झालं नाहीये, पण हे एक लक्षण आहे. काय पण असं असतं की साधारणतः हा लक्षणामुळं आपण आता सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळा सुरू असल्यामुळं हे कंजंक्टिव्हायटिस होण्याचे, डोळे येण्याचं प्रमाण हे वाढत असतं. आणि हे प्रमाण आणि हे कोविडचं एक लक्षण, त्याच्यामुळं आपल्याला आपल्या लोकांमध्ये काही भीती निर्माण होऊ शकते. तर त्याची भीती बाळगायची गरज नाही. घरातल्या घरात यावरती काही उपचार न करता तुम्ही जवळच्या नेत्रतज्ञाकडे जाऊन या संदर्भात तुम्ही निदान आणि उपचार घेऊ शकता. मी जास्त याच्यावरती काही सांगणार नाही. आणखी आपल्याला सगळ्या पॅनलिस्ट डॉक्टरांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. तर शेवटी मी एवढंच म्हणेन की घरामध्ये राहा, सुरक्षित राहा. आपली आणि आपल्यासोबत आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. मी गोसावी मॅडमला विनंती करतो. पुढचं जे काही धन्यवाद सर. वेबिनार सुरू करण्याआधी सर्वांना एक सूचना आहे की एक्सपर्ट्सचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपण प्रश्न उत्तरांचं सेशन घेणारच आहोत, जसं अनिल सरांनी आता सांगितलंय. आमचे एक्सपर्ट पॅनल तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. तर तुम्ही हँड रेस करून डायरेक्टली क्वेश्चन विचारू शकता किंवा क्वेश्चन बॉक्समध्ये तुम्ही तुमचा क्वेश्चन टाकू शकता. आता मी विकास क्षीरसागर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या वेबिनारला सुरुवात करावी. विकास क्षीरसागर सर. नमस्कार. आपण आता पाहतो आहोत की जागतिक महामारी किंवा एक कोरोना पॅन्डेमिक या परिस्थितीला, अशा अभूतपूर्व परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. 31 डिसेंबर 2019 रोजी चीनने डिक्लेअर केलं की अशा प्रकारचा एक व्हायरस सर्क्युलेट होतो आहे
आणि त्यानंतर इटली असेल, स्पेन असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, या सर्व ठिकाणी जे काही एकूण पॅनिक परिस्थिती निर्माण झाली जगभरामध्ये. आणि त्यानंतर आपल्याकडे जेव्हा एक्सक्यूज मी पहिला एक्सक्यूज मी येस. ऍक्च्युली बऱ्याच जणांची रिक्वेस्ट येते की इंग्लिश हिंदी थोडं मिक्स, तर आपण जरा मिक्स करूया लँग्वेज, म्हणजे ओके. सगळ्यांना समजेल. थँक्यू. हां. येस. तर when the first case of the corona was appeared in our Pune city, in the Sinhagad road only. So it was the 9th of March only, and Nanded City School was the first school to close. And since that the pandemic has started, it has spread to Pune, Mumbai, entire country. So this pandemic has evolved, and the basic panic behind this pandemic was deaths occurring because of this corona. So there are more number of deaths occurring worldwide. Say up till now, worldwide recorded deaths. So 5,33,000 deaths have occurred because of this COVID-19. In USA itself, only 1,32,000 deaths have occurred. And in India, up till now, recorded 19,289 deaths have occurred because of this corona. For Maharashtra state, 8,671 deaths. So, and for Pune city, including districts, so 841 deaths have occurred up till now. So, if we compare all these data with the entire world, or for say USA, so because of the lockdown, so we could save many lives. So lockdown has prevented many deaths. So we cannot say exactly how many disease and how many deaths we could be we could have prevented, because so in a country like us, so we cannot test all positive cases. This is a fact, this is the situation. So non-COVID deaths are also occurring, and reporting of the COVID deaths is also less. That's why we are not getting the clear picture. But yes, it is, we can say that the cases or deaths have occurred less as compared to the estimated. So there are many reasons behind this why we could prevent these many deaths. First and most important thing is that this is the RNA type of the virus, and so Indian genome as such is protected, or we can have the cross immunity against that RNA type of the virus, and that's why so we could prevent many deaths. And this corona antigenic property of this corona virus, they are simulating in between the malaria, in between the HIV. So we are malaria endemic country. So we are getting more number of the cases of the malaria. So we have immunity against the malaria. Second thing, in between picture, not exactly like the HIV. So we have all these types of the immunity against all these types of the viruses, and that's why the cross immunity, because of all this antigenic structure, so we have got immunity, and that's why we could prevent. So it is a just immunity that is playing role. And another part is that so we are we have done this lockdown earlier. So up till now USA and many states of the USA, they have not done the lockdown, and because of this lockdown only we could prevent many deaths. But thing is that so lockdown has opened up, and we are predicting more number of cases, more number of deaths because of the corona. And so same thing has happened in 1920, the pandemic of Spanish flu, and the lockdown was opened up, and people started coming, gathering, and the second wave appeared, and more deaths have occurred in the second wave. And this is the exactly situation right now we are facing, that we are in the second wave because lockdown has opened up. So the free movements of the people from one part to another part is happening, and that's why cases are occurring more, deaths are occurring more, and non-COVID deaths, they are not reported at all, so they are occurring more. So that's why we need to be precautious in this time. And
how much time it will take, we can't predict, because so it is estimated that up to September, mid September, we can have the herd immunity. So up till now we have heard about the herd immunity. That herd immunity is we are getting immunity because of the low dose of the virus. Hmm. So minimum exposure, and many people, many of us, they are exposed to the virus and we are immune. So that immunity is functioning like a vaccine. So all the staffs of the Sassoon hospital or any hospitals, they must have got the immunity, and they are not they are not having any symptoms. Mortality is apart. So because of that, the herd immunity, so we are again having that important component, that what is the protective level of the herd immunity? The epidemiologists say that if we get more than 50% of the people protected against this coronavirus, then we can say that we are at the protective level. And another important aspect or another important angle of this coronavirus, that this is a new type of the virus. No vaccine is available, no medicine is available, no treatment protocol is available. So we can't say this is the treatment. So we are just trying. But दिस व्हायरस बद्दल जर सांगायचं झालं तर तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, म्हणजे की हा व्हायरस जो आहे तो लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग यांच्यामधली अशी एंटिटी आहे. आणि त्यामुळे काय होत आहे की हा व्हायरस हा म्युटेशन, म्हणजे की त्याच्यामधलं जेनेटिक स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होत राहतं, आणि त्याच्यामध्ये अँटीजेनिक शिफ्ट होते, अँटीजेनिक ड्रिफ्ट होते, त्याचे वेगवेगळे सब टाइप्स डेव्हलप होतात. आणि सगळेच सब टाइप्स हे काही लिगल असत नाही. सगळ्याच सब टाइप्समुळे काही मोठ्या प्रमाणामध्ये आजार होत नाही किंवा मृत्यू होत नाहीत. आणि अशा 11 प्रकारचे सब टाइप्स आतापर्यंत झालेले आहेत. आणि त्यामुळं की आपल्याला ही इम्युनिटी जी आहे ती येते आहे, आणि व्हिरुलन्स पॉवर ऑफ द व्हायरस हॅज बीन रिड्यूस. म्हणजे काय की आतापर्यंत आपण पाहत होतो, सुरुवातीचा जो काळ होता, एप्रिलचा जो महिना होता, तर त्याच्यामध्ये असं एस्टिमेशन होतं की एक पेशंट जर असेल तर तो पेशंट समाजामध्ये, कम्युनिटीमध्ये 100 जणांना तो इन्फेक्शन त्याच्या इन्फेक्टिव्ह फेजमध्ये देत होता. परंतु सध्याची परिस्थिती आहे की ते 4 टाइम्स न रिड्युस्ड आहे, म्हणजे की एक पेशंट आतापर्यंत 25 जणांना इन्फेक्शन देतो आहे. तर एवढा त्या इन्फेक्टिव्हिटी कमी झालेली आहे. हर्ड इम्युनिटी डेव्हलप होते. हर्ड इम्युनिटी किती डेव्हलप झाली आहे? आपण सिरोलॉजिकल सर्वे जे काही केलेले आहेत कंटेनमेंट झोन आणि बाहेर, तर त्याच्यामध्ये आता आपण पाहतो की 15 ते 20% लोकांना याच्याबद्दल इम्युनिटी आलेली आहे. आणि ही इम्युनिटी सप्टेंबरच्या महिन्यापर्यंत किंवा फार तर डिसेंबर पर्यंत 50% जास्त लोकांना ती इम्युनिटी येऊन जाईल, आणि नंतर मग आपण असं म्हणू शकतो की या व्हायरस बद्दल आपल्याला इम्युनिटी आलेली आहे. परंतु परंतु तरीही आपण असं पाहतो की की कुठले फॅक्टर्स याच्यामध्ये महत्वाचे ठरत आहेत. तर ज्यांना कोणाला कुठलीही कोमॉर्बिडिटी आहे, म्हणजे की कुठलाही आजार आहे, म्हणजे की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार कुठला असेल तर हायपरटेन्शन. ज्यांना कुणाला बीपीचा आजार आहे तर ते सगळ्यात महत्वाचं कारण त्याच्यामध्ये आढळून येतं की मृत्यू होण्यामागे. तर ज्यांना बीपी आहे, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना क्रोनिक किडनी डिसीज आहे किंवा कॅन्सर आहे किंवा कुठलाही आजार आहे, तर अशा लोकांना जास्त रिस्क आहे. एज मोर दॅन 60 असं आपण आतापर्यंत म्हणत होतो की ओल्ड एज मध्ये जे लोक आहेत त्यांनाच फक्त हे अशा पद्धतीचं आजार होतो आणि मृत्यू त्यांच्यामध्ये होतात. परंतु आता सध्याचं जून मधलं जर फाइंडिंग पाहायला गेलं तर 20 ते 30 एज ग्रुपमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये डेथ्स आढळून आलेले आहेत. आणि त्यामुळे असं म्हणता येत नाही की यंगस्टर्स हे प्रोटेक्टेड आहेत. तर त्याच्यामध्ये कसं आहे की अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन आहे, हा न्यू टाइप ऑफ द व्हायरस आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचं हे ह्युमन ॲपॅरेटस कसं आहे, त्या व्हायरसला आपण कशा पद्धतीने रिॲक्शन देतो, आणि त्यावरती त्या व्यक्तीचं सर्व्हायव्हल हे अवलंबून आहे. आणि आपल्या बाबतीत सांगायचं झालं परत तर की आपण तेवढ्या टेस्टिंग करतच नाहीये. लॅब टेस्टिंग फॅसिलिटी कमी आहे. कुठलीही लॅब, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही आपल्याकडे अपेक्स इन्स्टिट्यूट आहे, किंवा आता बीजे मेडिकल कॉलेज, किंवा आता इथं अनेक ठिकाणी आपण या टेस्टिंग फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु इतक्या प्रमाणामध्ये, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वॅब टेस्टिंगचा लोड येतो आहे की तेवढ्या लोड बिअर करणं कुठल्याही लॅबला सध्या शक्य नाही. आणि त्यामुळं की आपण असं पाहतो की की कुणाला सिम्पटम्स आहेत आणि कुणाला नाही आहेत हे आपण सांगू नाही शकत. कुणाला डिसीज झालेला आहे, कुणाला नाही. तर त्यामुळे आपण आता असं म्हणतो की ज्यांना सिम्पटम्स आहेत आणि ज्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिशनची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी आपण लॅब टेस्टिंग
तो लिमिटेड पार्ट ठेवलेला आहे. आणि आणखीन एक की असं आहे की 80% लोकांना याच्यामध्ये कुठेतरीही लक्षणं आढळत नाहीत. ते पूर्णपणे असिम्प्टमॅटिक राहतात. उरलेले जे काही 20% जो ब्रॅकेट आहे, तर त्यांच्यामध्ये त्यांना माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर म्हणजे की कमी प्रमाणात, मध्यम प्रमाणात आणि तीव्र प्रमाणामध्ये अशी लक्षणं आढळून येतात. आणि 5% लोकांना त्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता लागू शकते. आणि 5% जे आहेत त्याच्यामधून 0.5% लोकांना याच्यामध्ये डेथ आढळून येत आहेत. तर असं पाहायला गेलं तर आतापर्यंत पुणे सिटीचं जर प्रमाण पाहायला गेलं तर 0.5% डेथ एवढ्याच झालेल्या नाहीत. आपल्याकडे 841 डेथ झालेले आहेत, जे 6000 डेथ एक्सपेक्टेड होते. तर हा 6000चा आकडा आपण गाठू, तर तो गाठण्यासाठी हा आत्ताचा जो फेज आहे की लॉकडाऊन शिथिल झालेली आहे. आणि त्यामुळं आपण लक्षात घ्यायचं की हे जर आपल्याला मृत्यू जर थांबवायचे असतील तर सगळ्यांनी आपण खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एकूण आपण मास्क घालणं असेल किंवा एकूण आपण सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा घरामध्ये आल्यानंतर एकूण आपण अंघोळ करणं असेल, आपले कपडे सगळे स्वच्छ करून घेणं असेल, वेगळे बदलणं असेल, तर अशा ज्या काही सगळ्या वेळोवेळी दिल्या गेलेल्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत तर त्याचं आपण पालन करावं. आणि मग मला वाटतं की मी अधिक वेळ न घेता इतर पॅनलिस्टनाही बोलायचं आहे, तर त्यांच्याकडे मी माईक सोपवतो. Thank you, sir. Thank you very much. Now I request Dr. Ashish Patil, sir, to carry on. Sir, थोडं मिक्स घ्याल लँग्वेज, कारण बरेच मेसेज येत आहेत इंग्लिश, मराठी, हिंदी, सो प्लीज. थँक यू. थैंक यू. गुड इवनिंग फ्रेंड्स. कोविड-19 जैसे अभी हम लोग सब डरे हुए हैं कोविड-19 की वजह से, ठीक है. तो सबसे बड़ी बात उसके मतलब लक्षण क्या होते हैं, सिम्टम्स क्या होते हैं, ठीक है. सो सबसे पहला सिम्टम जो आता है कोविड-19, एक्चुअली कोविड-19 इज ओनली डिसीज, ओके. इट इज कॉज्ड बाय कोरोना वायरस, ओके. सो इन दैट कोविड-19 द सिम्टम्स विच कम, ओके. सो पहला सिम्टम आता है फीवर. फीवर में भी लो ग्रेड फीवर रहता है, 99 वगैरह रहता है, बहुत मतलब मैक्सिमम लोगों को 99 से 100 तक की फीवर रहता है, और कुछ कुछ लोगों को फिर 103 104 तक फीवर जाता भी है उसमें, ठीक है. सो फर्स्ट सिम्टम टू कम इज दिस फीवर, ओके. देन द बाकी बाद में फिर सिम्टम्स बाकी सब फिर बाद में शुरू होते हैं, ओके. नेक्स्ट डे और इन 2 to 3 days कफ, ब्रीथलेसनेस, बाद में रनिंग नोज, ओके, और डायरिया, ये सब सिम्टम्स चालू होते हैं, ठीक है. तो सी ये बीमारी जो है पूरी तरह से कम 14 दिन तक एटलीस्ट हमको अफेक्ट करती है. 14 डेज तक वी कैन बी सिम्टोमेटिक, ओके. अगर स्वाब भी अगर निगेटिव आना है तो इट विल कम आफ्टर 14 डेज. सो ये बीमारी टोटल 14 डेज तक चलता ही है, ओके. सो मेन चीज है फीवर, और दूसरी चीज है बॉडी एक बहुत ज्यादा होता है, मायल्जिया भी बहुत ज्यादा होता है, ओके. और दूसरा है सबसे जो सीवियर में आता है उसमें है ड्राउजीनेस, कंफ्यूजन, ओके. तो ये हो गए क्लिनिकल फीचर्स. अभी कॉम्प्लिकेशंस, ओके. सो गोइंग टू कॉम्प्लिकेशंस. सो कॉम्प्लिकेशंस के लिए for the treatment part, actually the disease is divided into 3 to 4 parts, okay. So first part is very mild disease. उसमें क्या होता है कि सिर्फ पेशेंट को फीवर आता है और थोड़ा सा रनिंग नोज या तो सादा खांसी या तो थ्रोट पेन और मायल्जिया वगैरह होता है, ठीक है. सो उसके लिए कुछ नहीं, हम लोग ओपीडी बेसिस पे ही ट्रीटमेंट करते हैं, और अभी के लिए तो उन लोगों को होम क्वारंटाइन ही कर रहे हैं. पहले एटलीस्ट वो इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन करते थे यही लोगों को, बट अभी के टाइम पे द पेशेंट्स आर बीइंग क्वारंटाइन एट होम ओनली. उनको एडमिट नहीं कर रहे हैं अभी के टाइम पे, ठीक है. देन कम्स मॉडरेट डिसीज. अभी मॉडरेट डिसीज में क्या होता है कि पेशेंट को फीवर तो रहता ही है. अभी फीवर गोज ऑलमोस्ट फॉर 8 to 10 days, ओके. 8 to 10 days तक फीवर रह सकता है. सो विथ फीवर इफ यू डू एक्सरे, ऑन एक्सरे पैच दिखता है, निमोनिया का पैच दिखता है मॉडरेट डिसीज में, ओके.
और जो अपना सैचुरेशन होता है, ऑक्सीजन सैचुरेशन, जो अभी आज की तारीख में देखते हैं, डॉक्टर लोग भी देखते हैं और इवन पेशेंट लोगों को भी बताया जाता है, जो भी होम क्वारंटाइन है उनके लिए वो मशीन दिया जाता है कि ऑक्सीजन सैचुरेशन आप देखो घर पे ही, ठीक है। सो वो सैचुरेशन भी काफी बार 94 से 90 तक वैरी होते रहता है, ठीक है। सो मॉडरेट माइल्ड डिसीज में सैचुरेशन को कुछ भी नहीं होता है, सैचुरेशन रिमेन्स मोर देन 94 टू 100, ओके। तो मैक्सिमम अगर नॉर्मल पब्लिक का हम लोग ऑक्सीजन सैचुरेशन देखने जाए तो इट इज मोर देन 94, मोर देन 94 एंड लेस देन 100, ओके। और मॉडरेट डिसीज में 94 टू 90 तक रहता है सैचुरेशन, ठीक है। तो वो ये जो फेज आता है ब्रीथलेसनेस, जो डिस्निया होता है पेशेंट को, उसके साथ में सैचुरेशन कम होना और रेस्पिरेटरी रेट जनरली 24 तक रहता है, 24-26 तक ही रहता है, उससे ज्यादा जाता नहीं है मॉडरेट डिसीज में, ओके। अगर ये भी अगर बढ़ जाए, अगर ये बढ़ जाए तो फिर सीवियर में जाता है पेशेंट, ओके। सीवियर में अगर जाता है पेशेंट, देन सीवियर में पेशेंट का ऑक्सीजन सैचुरेशन गोज बिलो 90, देन ही शुड बी डेफिनेटली एडमिटेड। मॉडरेट डिसीज में ही एडमिट करना चाहिए, मॉडरेट डिसीज के पेशेंट लोग जनरली वार्ड में ही रहते हैं, बट अगर अभी सीवियर डिसीज में अगर जाए कोई बिलो 90 अगर जाता है तो जनरली आईसीयू में एडमिट करके रखते हैं पेशेंट्स को, ये होता है। और दूसरी चीज, उसमें निमोनिया का पैच बहुत बढ़ जाता है, ठीक है। और उसमें उसमें ठीक है, तो उसमें निमोनिया का पैच बढ़ जाता है। और रेस्पिरेटरी रेट मतलब आपका सांस लेने का जो रेट होता है वो मोर देन 24, ऑलमोस्ट मोर देन 30 ही होता है, ठीक है। सो दीज आर द सिम्टम्स। बट देखो, यहाँ तक के जो पेशेंट्स है, यहाँ तक के पेशेंट जनरली गेट वेल एंड गो होम, ठीक है। यहाँ से अगर आप आगे जाते हो तो ही वो क्रिटिकल स्टेज में जाता है, अदरवाइज यहाँ से यहाँ तक के पेशेंट बाय एंड लार्ज बहुत सारे वापस घर पे ही जाते हैं। इसके बाद वाला जो स्टेज आता है दैट इज एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम और ये ARDS। सो ARDS में एक तो हाइपोक्सिया, मतलब ऑक्सीजन कम होता है बॉडी का, ऑक्सीजन देने के बावजूद बढ़ता नहीं है। दूसरी बात, वो पेशेंट्स को एक्चुअली आईसीयू में वगैरह वो पोजीशन चेंज करके रखते हैं ऑक्सीजनेशन बढ़ाने के लिए। सो ये सब कुछ होता है। सो ये ARDS होता है। ARDS में आप ट्रीटमेंट करने के बावजूद पेशेंट बहुत बार इम्प्रूव होता नहीं है, ओके। सो इसमें जो है ये ARDS थिंग, इसमें सबसे ज्यादा मॉर्टेलिटी होती है, ठीक है। और इसके बाद में फिर ARDS विद सेप्सिस एंड ARDS विद सेप्टिक शॉक एंड मल्टी ऑर्गन फेलियर, ठीक है। सो दीज आर द स्टेजेस ऑफ दिस डिसीज। एंड कौन लोग इसमें सबसे ज्यादा एट रिस्क पेशेंट्स होते हैं, तो उसमें सबसे ज्यादा रिस्क पे पेशेंट कौन होते हैं, तो जो पेशेंट्स को सबसे पहली चीज तो ओबेसिटी है, ओके। इट इज सीन दैट BMI जो कि ओबेसिटी का एक स्कोर है, ठीक है, यू कैन सर्च इट ऑन गूगल ऑल्सो, और मेनी ऑफ द पीपल्स आर नोइंग। सो BMI more than 40 is a risk factor for COVID complications, ठीक है। दूसरी चीज है कोरोनरी आर्टरी डिसीज। सो कोरोनरी आर्टरी डिसीज मीन्स हार्ट का जो हार्ट अटैक वगैरह जिसको आके जाता है ना, सो उनका हार्ट कमजोर होता है, सो दे आर ऑल्सो एट रिस्क। तीसरी चीज है हाइपरटेंशन, ब्लड प्रेशर, ओके। सो ब्लड प्रेशर के पेशेंट्स भी एट रिस्क होते हैं। और चौथी चीज है अनकंट्रोल्ड डायबिटीज तो बहुत लोगों को होता है, बट जो कॉम्प्लिकेशन करता है ये बीमारी, कॉम्प्लिकेशन मेजरली इन द पेशेंट्स ऑफ अनकंट्रोल्ड डायबिटीज ओनली, ओके। अगर आपको डायबिटीज है, किसी को भी डायबिटीज है, तो इट शुड बी इन कंट्रोल में रहना ही चाहिए। आप टैबलेट से करो, आप खाने में परहेज से करो, चाहे इंसुलिन लो, whatever the mean might be, but diabetes should be under control, not for this reason, for any other reason, क्योंकि डायबिटीज में कोई भी बीमारी जो है, अगर कोई बीमारी नॉर्मल पब्लिक में 3 दिन के लिए चलता है तो डायबिटीज के पेशेंट में वो 6 दिन के लिए चलेगा, ठीक है, और उसको ठीक होने में भी टाइम जाएगा। सो
ये सब है। दूसरी चीज है, पेशेंट किसी को अस्थमा है, अस्थमा सीओपीडी रहता है पेशेंट्स को, ठीक है। सो अस्थमा के जो इसको बहुत सीवियर अस्थमा होता है, ओके, जिसको डेली डेली मेडिसिन लेने की जरूरत पड़ती ही है, दे आर ऑल्सो एट रिस्क। उसके बाद में फिर कैंसर पेशेंट जो होते हैं वो भी एट रिस्क है। बाद में इम्यूनो कॉम्प्रोमाइज, कुछ कुछ पेशेंट्स इम्यूनो मॉड्यूलेटर्स पे होते हैं, जैसे कि अपना अजाथायोप्रिन, मिथोट्रिक्सेट वगैरह जो मेडिसिन है, वैसे कुछ मेडिसिन अगर किसी को चालू है तो वो लोग भी एट रिस्क है, ठीक है। बट जो ट्रांसप्लांटेशन, जिनका ट्रांसप्लांट हुआ है, दे शुड ऑल्सो नॉट लीव द होम, ओके। सो ये सब कॉम्प्लिकेशन, ये जो है, दीज आर द रिस्क फैक्टर्स टू डेवलप कॉम्प्लिकेशन। बट बहुत सारे लोगों में ये कुछ भी कॉम्प्लिकेशंस ना होते हुए भी ये कुछ रिस्क फैक्टर्स ना होते हुए भी कॉम्प्लिकेशंस देखने में आए हैं, ठीक है। सो दैट इज नॉट नेसेसरी कि ये सब रहे तो ही आपको कुछ कॉम्प्लिकेशन होगा, बट हर किसी ने इतना देखना चाहिए कि उसको ये बीमारी एक तो ना मिले, अगर हाँ मिल गई है किसी वजह से, तो एटलीस्ट ही और शी शुड नॉट ट्रांसमिट दैट डिसीज टू अदर पर्सन्स, ओके। थैंक यू। नाउ आई विल गिव द माइक टू डॉक्टर वैशाली। थँक यू। थँक्यू सर, खूप साध्या आणि सोप्या भाषेत माहिती दिली. नाउ आय रिक्वेस्ट डॉक्टर सुजाता खटाळ मॅम टू प्रोसीड. सुजाता मॅम. नमस्कार, मी डॉक्टर सुजाता खताळ, मी फिजिशियन आहे. सध्या मी सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज इथे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे आणि गेले एप्रिल महिन्यापासून सिम्बायोसिसच्या कोविड सेंटरला काम करत आहे. स्पेशली स्क्रीन शेअर होत नाहीये. ऑप्शन आहे स्क्रीन शेअरिंगचं मॅम, खालीच आहे शेअर स्क्रीन ऑप्शन इज देअर. ऑप्शन आहे पण होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग मला वाटतं हे करावं लागेल. जस्ट अ मिनिट मॅम, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. या म्यूट करा. मॅडम तोपर्यंत तुम्ही बोलत जावा. सुजाता मॅडम. मॅम यू कॅन डू इट नाउ. ओके, You can share the screen. दिसतीये स्क्रीन? Yes. No, you just share it now. ठीक आहे, मी बोलते. Okay. तर मला ट्रीटमेंट ऑफ कोविड बद्दल बोलायचं आहे. आता सध्या सगळ्यांना एवढं सगळं ऐकल्यानंतर ज्या लोकांना डायबिटीस आहे, बीपी आहे किंवा अस्थमा आहे, ह्यांच्या मनात हे सगळं ऐकल्यानंतर खूप भीती निर्माण झाली असेल की कदाचित आपल्याला हा आजार झाला तर आपण ह्याच्यातून बरं होऊ का नाही होऊ. पण सध्या आमच्या सिम्बायोसिसच्या कोविड सेंटरला साधारण 8 एप्रिल आमचं सेंटर चालू झालं आणि आजच्या तारखेपर्यंत साधारण 1000 पेशंट तरी आमच्याकडे ठीक होऊन गेले. त्यातील साधारण 20 ते 23 ही मॉर्टॅलिटी झाली आहे आणि बरेचसे पेशंट, त्यातले 5-6 पेशंट तरी अगदी शेवटच्या क्षणी, म्हणजे जे गास्पिंग स्टेज म्हणतो अशा स्टेजमध्ये आले होते की ज्यांना म्हणजे कुठल्याही हॉस्पिटलला वाचू शकलो नसतो आपण. पण मला सांगायला आनंद वाटतो की बरेचसे पेशंट ज्यांना डायबिटीस आहे, बीपी आहे किंवा हार्टचा आजार आहे किंवा अस्थमा आहे, असे पेशंट्स पण चांगलं व्हेंटिलेटरवरनं बाहेरून चांगले होऊन गेलेले आहेत. त्यामुळं फक्त घाबरून जाणं, कोविडला किंवा कोरोनाला घाबरून जाणं हा पर्याय नाहीये आपल्याकडे. आपल्याला त्याला फक्त ज्या लोकांना रिस्क फॅक्टरमध्ये जे लोक येतात किंवा जे ऍट रिस्क आहेत कोविड होण्यापासून, त्यांनी कोरोना होऊ नये म्हणून ह्या स्टेजमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये जिथे आपण पुणे आपल्या पीकला आपण आहोत, तिथे ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता ट्रीटमेंटमध्ये जेव्हा आपण बघत असाल तुम्ही की जेव्हापासून म्हणजे कोरोना हा असा, मला वाटतं हाच आजार असा आहे की जिथे जेवढी नॉलेज डॉक्टरांना वरचेवर होती तशीच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं किंवा युट्यूब माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियातून, पेपरमधून, न्यूज चॅनल्स मधून सर्व लोकांना बऱ्यापैकी अपडेट्स वरच्यावर मिळत आहेत. कारण आता सगळ्या देशाचं, सगळ्या
जगाचं लक्ष कोरोना ह्या आजाराकडे आहे. तर ट्रीटमेंटमध्ये जेव्हा गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स केले, त्याच्यात पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी मग माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असे आपण 3 म्हणजे कॅटेगरी केले त्याच्यासाठी, की जेणेकरून ज्या पेशंटला जशी लक्षणं आढळत आहेत. स्क्रीन वैशाली शेअर होत नाही अजूनही. हॅलो. Ma'am, you're host now. Only you can do it. Okay. I am trying actually, but it's not there. Because I have prepared PPT presentation so that audience and other people can also visualize. You just send me the PPT. Okay. And again make me host, so I'll share it. Okay? दिसते आता? Yes, we can see. ओके, थँक्यू. तर आपण म्हणजे एक क्लिनिकल स्टेजिंग केलं होतं गव्हर्नमेंटने, की जेणेकरून प्रत्येक, कारण हे कोविड हा आजार असा आहे की जसे आपण आपल्याकडे बघितलं आपण की मलेरिया किंवा जे काही कम्युनिकेबल डिसीजेस आहेत किंवा जे काही त्याच्यासाठी आपण प्रत्येक एक स्टँडर्ड प्रोटोकॉल्स आहेत आपल्याकडे, गाईडलाईन्स आहेत साधारण. त्यामुळे प्रत्येक पेशंट कुठल्याही हॉस्पिटलला गेला की त्याला एका स्टँडर्ड प्रोटोकॉलनुसार ट्रीटमेंट मिळू शकते. पण कोविड हा आजार असा आहे की ज्याच्यात गाईडलाईन्स गव्हर्नमेंटनी केल्यात, पण प्रत्येक ट्रीटिंग फिजिशियनला पेशंटच्या क्लिनिकल कंडिशननुसार किंवा त्याच्या कोमॉर्बिड कंडिशननुसार ट्रीटमेंटमध्ये चेंजेस करावे लागतात वरच्यावर. आणि काही गोष्टी आम्ही पण जसं जसं पेशंट ट्रीटमेंट करत गेलो तशा काही गोष्टी आम्ही पण नवीन नवीन शिकत गेलो, की असं केल्यानंतर असं होतंय किंवा हे केल्यानंतर आपण पेशंट बॅड कंडिशनकडे जाण्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो. म्हणून पहिल्यांदा त्यांनी स्टेजिंग केलं स्टेज 1, 2, 3 आणि 4, ज्याच्यात आपण बघू शकतो की माइल्ड, मॉडरेट. माइल्ड मध्ये ज्यांना साधारण साधा सर्दी खोकला आहे किंवा जे असिम्प्टोमॅटिक स्टेजमध्ये आहे, जे साधारण रुटीन फ्लूचे जे सिम्पटम्स असतात तसे सिम्पटम ज्यांच्यामध्ये दिसत आहेत. मॉडरेट मध्ये म्हणजे ज्यांना पल्ममध्ये म्हणजे लंग्स मध्ये थोडंसं इन्फेक्शन आहे. मी मराठीत जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करते कारण आपला ऑडियन्स हा जास्त नॉन मेडिकल ग्रुप्स मधील आहे. तर हिंदीमध्ये पण मध्ये सांगण्याचा प्रयत्न करते, पण हिंदी मी एवढं युज टू नाहीये, त्यामुळे आय विल टॉक आयदर इन मराठी और इंग्लिश. तर जे मॉडरेट ग्रुप आहे ज्याच्यात की त्यांना हलकं पल्मनरी इन्फेक्शन म्हणजे लंग्स मध्ये इन्फेक्शन झालंय पण त्यांना अजून शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडत नाहीये. त्याच्यात स्टेज 3 म्हणजे मॉडरेट आहे, पण त्यांना हायपोक्सिया होतं, म्हणजे शरीरात जर सॅच्युरेशन बघितलं ते साधारण 94च्या खाली येत आहे. आणि सिव्हिअर म्हणजे की ज्यांना आपण मेडिकल टर्म वापरतो आम्ही सायटोकाईन स्टॉर्म, म्हणजे काही विशिष्ट पदार्थ शरीरात इंटरल्युकिन 6 म्हणा, सीआरपी म्हणा, फेरिटीन म्हणा, हे खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत, की जे जास्त अतिशय क्रिटिकल स्टेजमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण ग्रुप ए म्हणजे असिम्प्टमॅटिक बट पॉझिटिव्ह. आता ह्यांच्यासाठी आपण काय हे करतो आहे, आपण पूर्वी जेव्हा कोविड चालू झाला त्यावेळेस पुण्यातही आपले केसेस एवढे नव्हते. आपण 8 मार्चला पहिली केस आली आपल्याकडे, नंतर एप्रिलमध्ये पण साधारण कंट्रोलमध्ये होता, मे पर्यंत पण आपले हॉस्पिटल अजून फुल झाले नव्हते. पण जरी आयसीएमआरनी गाईडलाईन्स दिले होते की जरी कोविड पेशंट पॉझिटिव्ह आलाय तरी त्यांना ऍडमिट करू नका, हे असे मागच्या महिन्यात गाईडलाईन्स आले. पण आपण आतापर्यंत ऑल द कोविड पेशंट्स वी यूज टू गेट ऍडमिट बिकॉज वी हॅव ऍट दॅट टाइम वी वर नॉट हॅव्हिंग एनी इश्यू ऑफ बेड्स, म्हणजे बेड्स आपल्याकडे होते आणि आपण आपला प्रयत्न होता की स्प्रेड, कम्युनिटी स्प्रेड आपण होऊ देऊ नये. म्हणजे आपल्या आणि गव्हर्नमेंटने ह्याच्यात अतिशय चांगल्या रीतीने कार्य केलेलं आहे आणि खूप अजूनही प्रयत्न चालू आहेत की जे असिम्प्टमॅटिक आहेत पण पॉझिटिव्ह आहेत त्यांना आपण ऍडमिट करत होतो. आम्ही सुरुवातीला अगदी 14व्या 15व्या दिवशी असे 2 स्वॅब रिपीट करायचो आणि ज्यावेळेस स्वॅब निगेटिव्ह येत होता त्यावेळेस आम्ही पेशंट डिस्चार्ज करत होतो. पण आता जे रिसेंट आता गाईडलाईन्स आलेले आहेत त्यानुसार जे माइल्ड केसेस आहेत किंवा जे असिम्प्टमॅटिक आहेत, कारण 80 ते 85% लोक असिम्प्टमॅटिक आहेत, म्हणजे ज्यांना कदाचित कोविड कितीतरी लोकांना होऊन गेलेला माहिती नाही, अशा केसेसला आपण ऍडमिट करत नाहीये सध्या, त्यांना आपण होम क्वारंटाईनचं ऑप्शन देतोय. तर ते होम आयसोलेशन, क्वारंटाईन पेक्षा आपण इथे आयसोलेशन शब्द वापरूयात कारण आयसोलेशन हा जे पॉझिटिव्ह पेशंट आलेत आपण त्यांच्यासाठी वापरतोय होम आयसोलेशन. तर नंतर ग्रुप बी म्हणजे जे सिम्प्टमॅटिक आहेत, म्हणजे त्यांना साधारण थोडासा हलका फीवर, कफ आहे, दम येतोय पण अजून सॅच्युरेशन चांगलं आहे. ग्रुप सी मध्ये म्हणजे जे हाय रिस्क पेशंट्स येतात ज्यांना सर्दी खोकला ताप आहे पण त्यांना काहीतरी कोमॉर्बिड कंडिशन आहे. कोमॉर्बिड कंडिशन म्हणजे काय की डायबिटीस आहे, बीपी आहे, अस्थमा आहे, वय 60 पेक्षा जास्त आहे, आयदर HIV ची ट्रीटमेंट चालू आहे किंवा त्यांचं ट्रान्सप्लांट काही झालेलं आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं आहे, असे पेशंट्स. तर आपण माइल्ड केसेसला काय करतो, होम आयसोलेशन म्हणजे कोणासाठी कराल तुम्ही, तर होम आयसोलेशन म्हणजे पहिल्यांदा आपण गव्हर्नमेंट किंवा कुठलंही हॉस्पिटल किंवा कुठले डॉक्टर हे बघतो की ती फॅसिलिटी तो पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरात ती फॅसिलिटी आहे का. म्हणजे फॅसिलिटी म्हणजे काय की सेपरेट त्यांना बेडरूम किंवा एक रूम हवी, सेपरेट टॉयलेट बाथरूम हवा अशा पेशंटला, आणि इतर जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण तिथे क्वारंटाईन करण्यासाठी सेपरेट जागा हवी अशा पेशंटला आपण, आणि माइल्ड आहे त्यांना सिम्पटम
की ज्यांना शरीरातला ऑक्सिजन व्यवस्थित आहे, काही सिम्पटम्स नाहीत किंवा सौम्य स्वरूपाचे आहेत जे ट्रीटमेंटने होऊ शकतात. अशा पेशंटला आपण घरी ठेवतो. मग त्यांना ट्रीटमेंट काय देतो आपण? तर त्यांना सगळ्यात महत्त्वाचं की न्यूट्रिशन, हाय प्रोटीन डाएट, खूप जास्त प्रमाणात पाणी म्हणजे हायड्रेशन भरपूर प्रमाणात आणि व्हिटॅमिन सी हाय डोसमध्ये साधारण 1500 मिलीग्राम दिवसाला, झिंक 50 mg पर डे झिंकच्या टॅबलेट्स देतो. नंतर आजकाल म्हणजे आपण असं पण काही बऱ्याच स्टडीज अशा झालेल्या आहेत की ज्याच्यात लक्षात आलं की व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी ज्यांना आहे त्यांच्यात कॉम्प्लिकेशन्स होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून आपण हाय डोस व्हिटॅमिन डी म्हणजे 60,000 पर डे असे कॉन्झिक्युटिव्ह 3 डेज देतो. आता HCQS म्हणजे एक इम्युनो मॉड्युलेटर ड्रग आहे की जे इम्युनिटी थोडं मॉड्युलेट करतं. पूर्वी आपण किंवा हेल्थ केअर वर्कर्ससाठी ICMR आणि प्रोफिलॅक्टिक म्हणून वापरलंय. आपण साधारण मार्च, एप्रिल आणि जून पर्यंतही अजूनही गव्हर्नमेंट बऱ्याच हॉस्पिटलला HCQS हे ट्रीटमेंट म्हणून वापरलं जातं माइल्ड केसेससाठी. पहिल्या दिवशी 400 BD आणि नंतर 200 BD 4 डेजसाठी. HCQS हे आपण माइल्ड केसेसला देतो. प्लस त्यांचे जे क्लोज कॉन्टॅक्ट आहेत, जे पेशंटची केअर घेणार आहेत, त्यांना एक 3 वीकसाठी वीकली HCQS आपण प्रोफिलॅक्टिक म्हणून देतो. पण कुठल्या पेशंटला आपल्याला होम आयसोलेशन करता येणार नाही. तर जे पेशंट ट्रान्सप्लांट झालेलं आहे ज्यांचं किंवा जे किमोथेरपीवर आहेत किंवा HIV ज्यांना आहे, पण त्यांना जरी सिम्पटम नसेल पण हे त्यांना कोमॉर्बिड्स आहेत, तशा पेशंटला आपण होम आयसोलेशन ऍडवाइस करत नाही. त्यांना आपण हॉस्पिटलायझेशन करतो. फक्त ज्या लोकांना डायबिटीस आहे, बीपी आहे, लिव्हर डिसीज आहे किंवा हार्ट डिसीज आहे, अशा लोकांना डॉक्टर इव्हॅल्युएट करतो आधी पेशंट की गरज आहे का, म्हणजे किंवा ते घरी मॅनेज होऊ शकतात का. ते जर घरी मॅनेज होण्यासारखे असतील तर मग आपण अशा पेशंटला तो ऑप्शन देतो की करू शकतो बाबा आपण होम क्वारंटाईन. त्यांना काही सध्याच्या घडीला किंवा दे आर नॉट हॅव्हिंग एनी कॉम्प्लिकेशन ऍट दिस स्टेज, दे कॅन बी मॉनिटर्ड विथ. आणि ते पेशंट जे घरी होम आयसोलेशनला असतात ते पेशंट गव्हर्नमेंट किंवा एखाद्या डॉक्टरच्या टच मध्ये असतात ऑनलाईन, जेणेकरून त्यांचं व्यवस्थित मॉनिटरिंग केलं जातं. आता ज्यावेळेस एखादा पेशंट होम आयसोलेशनला असेल पण त्यांनी काय मॉनिटर केलं पाहिजे किंवा कधी त्याला हॉस्पिटलायझेशन लागू शकतं, तर त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचं सॅच्युरेशन जर 95 पेक्षा कमी राहत असेल किंवा त्याला अचानक कधीतरी छातीवर दाब आल्यासारखं वाटतंय, छातीत दुखतंय, पेशंट कन्फ्युज्ड वाटतोय किंवा खूप झोपतो आहे, उठत नाहीये घरच्यांनी उठवलं तरी, फिट आल्यासारखी वाटते किंवा बोलण्यात काही तोतरेपणा आहे, एखाद्या शरीरात एखाद्या हातात किंवा पायात कुठेतरी एखाद्या त्याच्यात विकनेस वाटतोय किंवा सायनोसिस ज्याला म्हणतो की ब्लूइश डिस्कलरेशन होतंय फेसचं किंवा ओठांचं, अशा पेशंट्सला आपण इमिजिएट डॉक्टर कन्सल्ट केला पाहिजे आणि ऍडमिशन अशा पेशंटला नक्कीच लागेल. पण आता हे किती दिवस आपण म्हणजे पेशंटला आपण होम आयसोलेशन सांगणार, तर साधारण पहिल्या दिवस ज्या दिवशीपासून पेशंटला सिम्पटम चालू झाले त्या दिवशीपासून साधारण 10व्या दिवशीपर्यंत आपण होम आयसोलेशन सांगतो. आणि त्याच्यानंतर इथून पुढे 7 दिवस आपण पेशंटला म्हणजे आयसोलेशन पासून डिस्चार्ज केले असं सांगतो आणि 7 दिवस तरी पण सेल्फ मॉनिटरिंगच्या अंडर ठेवतो. किंवा ज्या पेशंटला कॉन्झिक्युटिव्ह 3 दिवस काही त्रास होत नाहीये, ताप कमी झालाय, खोकला कमी झालाय, अशा पेशंटला आपण तेवढे 3 दिवस झाल्यानंतर परत पुढचे 7 दिवस होम क्वारंटाईन ऍडवाइस करतो. आता हे माइल्ड केसेससाठी आपण अँटीव्हायरल्स किंवा HCQS वापरतोय सध्या. आपण पूर्वी गव्हर्नमेंट किंवा बऱ्याच इंडियन गव्हर्नमेंटमध्ये HCQS आणि अझिथ्रोमायसिन असं कॉम्बिनेशन आपण वापरत होतो. अझिथ्रोमायसिन देण्याचं कारण हे होतं की HCQS एक इम्युनोमॉड्युलेटरी ड्रग म्हणून आपण वापरत होतो, पण अझिथ्रोमायसिन कारण बऱ्याच पेशंटला असं लक्षात आलं की व्हायरल न्यूमोनिया नसून पेशंटला जे काही न्यूमोनिया होतात ते सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात, म्हणून अझिथ्रोमायसिन हे सेकंड एक अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीबायोटिक ऍड केलं होतं. पण जेव्हा हे कॉम्बिनेशन आपण वापरलं तर बऱ्याच ह्याच्यात लक्षात आलं की त्या पेशंटला म्हणजे ECG मध्ये किंवा कार्डियक काही कॉम्प्लिकेशन्स होत आहेत, सडन कार्डियक कॉम्प्लिकेशन होऊन व्हेंट्रिक्युलर एरिथमियाज किंवा हृदयाच्या अनियमितपणा, हृदयाच्या ठोक्यांचा होऊन पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून मग बऱ्याच ठिकाणी आपण HCQS आणि अझिथ्रोमायसिन हे कॉम्बिनेशन वापरलं नाही, HCQS वापरलं आणि त्याच्या अझिथ्रोमायसिनच्या ऐवजी इतर अँटीबायोटिक ऑगमेंटिन किंवा सिफिक्झिम हे वापरण्यात आलं. आपल्या जे पुण्याचे टास्क फोर्स टीम आहे कोविडची, त्याच्यात आपण ऑप्शन ठेवलं होतं की पेशंटच्या क्लिनिकल सिनियरिटीनुसार आपण अझिथ्रोमायसिन वापरायचं, सिफिक्झिम वापरायचं का ऑगमेंटिन वापरायचं, हे ट्रीटिंग फिजिशियन डिसाईड करत होता. आता आपण जर बघितलं बांगलादेशमध्ये बरेच स्टडीज असे झाले की ज्याच्यात एव्हरमेक्टिन प्लस डॉक्सिसायक्लिन हे कॉम्बिनेशन त्यांनी अतिशय सक्सेसफुली वापरलं. तर एव्हरमेक्टिन प्लस डॉक्सिसायक्लिन, एव्हरमेक्टिन म्हणजे एक अँटीपॅरासाइट ड्रग आहे, ते बरेच दिवसापासून आहे, आणि डॉक्सिसायक्लिन हे एक अँटीबायोटिक आहे की जे डॉक्सिसायक्लिन हे अँटीबायोटिक आहे की जे बरेच दिवसापासून अँटीबायोटिक म्हणून वापरात आहे. पण हे जे वेळेस कॉम्बिनेशन वापरलं त्यावेळेस जे अझिथ्रोमायसिन आणि HCQS बरोबर होणारे कॉम्प्लिकेशन ते अवॉइड होतील म्हणून हे कॉम्बिनेशन वापरलं आणि बऱ्याच ठिकाणी चांगले रिझल्ट आले. आता थोडे 8-10 दिवसापूर्वीच तुम्ही न्यूज बघितली असेल युट्यूबवर सगळीकडे की वा 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 मॅजिक ड्रग सापडले फेक.
फेविपिरावीर सगळीकडे लोक खुश झाले. मला नॉन मेडिकल ग्रुप मधनं बऱ्याच माझे रिलेटिव्हचे सगळ्यांचे फोन यायला लागले, अरे वा कोविडची ट्रीटमेंट सापडली, कारण फेविपिरावीरचा खूप जास्त प्रमाणात ऍडव्हर्टायझिंग झालं. तर असा काही रामबाण उपाय सापडलेला नाहीये. त्यामुळे फेविपिरावीर हे एक अँटीव्हायरल ड्रग आहे की जे बेसिकली जपानमध्ये रुटीन फ्लूसाठी वापरलं गेलं होतं. पण नंतर लक्षात आलं की हा कोविडसाठी पण हे इफेक्टिव्ह होऊ शकतं, किंवा व्हायरल लोड जो आहे पेशंटचं, जे व्हायरल रेप्लिकेशन फास्ट होण्याचा जो रेट आहे ते फेविपिरावीर बऱ्यापैकी कंट्रोल करू शकते, हे आपल्या लक्षात आलं. त्याच्यामुळे फेविपिरावीर हे माइल्ड टू मॉडरेट केसेसमध्ये आपण आता वापरायला चालू केलेलं आहे. ते इंडिया म्हणजे हे ड्रग ऍक्च्युली जपानमध्ये सुद्धा कोविड ट्रीटमेंटसाठी अप्रूव्ह नाही, पण इंडियामध्ये पहिल्यांदाच हे ड्रग कोविड ट्रीटमेंटसाठी अप्रूव्ह केले. कदाचित आपला म्हणजे गव्हर्नमेंटचा किंवा सगळ्यांचाच हा प्रयत्न चालू आहे की जास्त कमीत कमी मॉर्टॅलिटी हे कोविडची कशी करता येईल, म्हणून आपण फेविपिरावीर हे ड्रग वापरतो. साधारण एका टॅबलेटची किंमत मला वाटतं 103-104 रुपये काहीतरी आहे. पहिल्या दिवशी 9 टॅबलेट लागतात आणि नंतर एक दिवसाला 4 टॅबलेट, असं 14 दिवसाचा कोर्स आहे. पण कदाचित पुढे होणारे कॉम्प्लिकेशन्स हा अर्ली स्टेजमध्ये दिले तर व्हायरल लोड कमी करून कॉम्प्लिकेशन्स कमी करण्यास मदत करत असेल. तर लोपिनावीर रिटोनावीर कॉम्बिनेशन आमच्या सिम्बायोसिस हॉस्पिटल आम्ही नाही वापरत आहे सध्या, पण बऱ्याच पुण्यात काही हॉस्पिटल लोपिनावीर रिटोनावीर हे पण अँटीव्हायरल एक कॉम्बिनेशन माइल्ड केसेसमध्ये वापरत आहोत आपण. आता मॉडरेट केसेसमध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचं जर काही आम्ही बघतोय की पूर्वी कसं आपण ऑक्सिजन लागला एखाद्या पेशंटला तर आपण आयसीयूला शिफ्ट करतो. वॉर्डमध्ये आपण जनरल वॉर्डला शक्यतो मेडिसिनच्या वॉर्डमध्ये आपण ऑक्सिजन ट्रीटमेंट वगैरे देत नाही. पण हा असा आजार आहे की इथे बघितलं आमच्या लक्षात आलं की ऑक्सिजन म्हणजे HFNO म्हणजे हाय फ्लो नेझल ऑक्सिजन, म्हणजे साधारण अगदी मिनिटाला 20-30 लिटर, जे रुटीनली आपण 4 लिटर 6 लिटर मॅक्झिमम असा ओटू देतो. तो एक ते वेगळ्या प्रकारचा एक नेझल कॅन्युला असतो की त्याची किंमत साधारण एक 5-6 हजार रुपये आहे. तो पेशंटसाठी कॅन्युला वापरतात आणि त्यातनं हाय फ्लो नेझल ऑक्सिजन पेशंटला देतो आपण, आणि त्याच्याने बऱ्याचशा पेशंटला खूप आराम पडतो. म्हणजे अर्ली आपलं म्हणून त्याला एक हॅपी हायपॉक्सिया म्हणतो आपण, की बऱ्याचदा पेशंटच्या शरीरात ऑक्सिजन कमी असतो, की जो आपल्याला रुटीन पेशंट दिसायला छान चांगला दिसतो, स्टेबल दिसतो, पण त्याच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. म्हणून अशा पेशंटला, वॉर्डच्या स्टेबल पेशंटला आम्हाला ऑक्सिजन सॅच्युरेशन बऱ्याचदा व्यवस्थित खूप फ्रिक्वेंटली मॉनिटर करावं लागतं, जेणेकरून एखाद्याला हायपॉक्सिया होत असेल तर आम्हाला ते वेळीच निदर्शनास यावं, लक्षात यावं आणि पेशंट जास्त क्रिटिकल स्टेजमध्ये होण्यापासून वाचण्यात यावं म्हणून. नंतर CRP प्रोटोकॉल आपण म्हणतो, त्याला कोविड अवेक रिपोझिशनिंग प्रोनिंग प्रोटोकॉल. म्हणजे आपण रुटीन सगळ्या पेशंटला आपण एकतर सरळ झोपवतो, किंवा तुम्ही बघितलं असेल आयसीयूला तुम्ही कधी कोणाला भेटायला गेला असेल, ते प्रॉप्टअप म्हणजे असं थोडं डोक्याची बाजू वर करून झोपवतो. पण हा एक आजार असा आहे की ज्याच्यात प्रोन म्हणजे पालथं पेशंटला पोटावर झोपल्यानंतर खूप त्याच्या लंग कॅपॅसिटीमध्ये फरक पडतो. जे मागचा पोस्टिरियर बेसल पोर्शन आहे लंग्सचा, जो रुटीनली आपण वापरत नाही, तो कदाचित त्यावेळेस जास्त प्रमाणात वापरला जातो आणि पेशंटचं शरीरातील ऑक्सिजन प्रमाण इम्प्रूव्ह होण्यासाठी खूप मदत होतो. तर हा म्हणजे नेझल ऑक्सिजन देणं फार महत्वाचं काय, कारण ह्याच्यात असं निदर्शनास आले की जेवढ्या पेशंटला आपण व्हेंटिलेटर किंवा कृत्रिम श्वासोच्छवासाच्या मशीनवर टाकणं टाळू, तेवढं त्याचे रिझल्ट चांगले आहेत. तेव्हा एकदा व्हेंटिलेटरवर पेशंट गेल्यानंतर त्याची मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यू दर जवळजवळ 70% आहे. जर 100 पेशंट व्हेंटिलेटरवर गेले तर 70% त्याच्यातून बाहेर येण्याची शक्यता कमी असते. म्हणून हे आपण शक्यतो बघतो की नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन किंवा बायपॅप मशीन ह्यांनी देऊन, म्हणजे कुठेही ट्यूब वगैरे न टाकता ऑक्सिजन आणि ह्यांनीच पेशंट कसा कव्हर करता येईल. कधी कधी जर एखादा पेशंट मेंटेन करतच नसेल नुसते ऑक्सिजनने शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण, किंवा त्याला जास्त प्रमाणात त्रास होत असेल, तर आपल्याला नाईलाज असतो व्हेंटिलेटरवर पेशंट टाकावाच लागतो. त्याच्यानंतर एक रेमडेसिवीर म्हणून एक इंजेक्टेबल एवढ्यात आलेला आहे की जे तो पण एक स्पेसिफिक अँटी कोविड ड्रग नाहीये. इट इज ऑल्सो अँटीव्हायरल ड्रग. इट इज नॉट स्पेसिफिक टू कोविड. इट इज कॉस्टली. इट इज गिव्हन इन द इंजेक्टेबल फॉर्म. त्याची साधारण एक 5 डेची कॉस्ट 34,000-35,000च्या आसपास जाते. पहिल्या दिवशी 200 mg देतो, नंतर 100 mg देतो, आणि जर 10 दिवस इंजेक्शन, काही जणांना पेशंटला 5च्या ऐवजी 10 दिवस देण्याची शक्यता असते, त्यांचं साधारण किंमत 56,000च्या आसपास जाते. पण रेमडेसिवीर पण काही आता पेशंट्सला आम्ही वापरलं, रिझल्ट चांगले आले आम्हाला. म्हणजे स्टिरॉइड्स हे सगळ्यात माझ्या मते, मी तरी म्हणजे जे काही पेशंटचा अनुभव घेतला ट्रीटमेंट येण्याबद्दल, तर स्टिरॉइड्स म्हणजे लाईफ सेव्हिंग ड्रग आपण म्हणू शकतो. आपल्या ICMR किंवा आपल्या जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यात आपण मिथाइल प्रेडनिसोलोन इंजेक्शन वापरतोय. तर त्याच्यात 40 म्हणजे 40 mg 2 वेळेस असं देतो. हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. साधारण 500-600 रुपये दिवसाला त्याची खर्च येतो, कॉस्टली नाहीये. पण आता जे नवीन एक स्टडी आली त्याच्यात त्यांना दिसण्यात आलं की डेक्सामिथॅसोन म्हणजे अतिशय ते तर स्वस्त आहे, 50 रुपयाला इंजेक्शन आहे. ते लो डोस मध्ये आपण दिलं 5 दिवसासाठी तरी त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. कदाचित ते अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून आहे, म्हणून शरीरात जे
इन्फ्लेमेटरी मार्कर्स वाढलेले असतात ते कंट्रोल करण्यासाठी, आणि पुढचा जो सायटोकाईन स्टॉर्म म्हणून जो क्रिटिकल स्टेज येण्याची शक्यता आहे तो ते प्रिव्हेंट करतो. दुसरं मला लाईफ सेव्हिंग ड्रग वाटलं लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, कारण कोविड हा आजार असा आहे की ज्याला बऱ्याच अवयवांवर तो परिणाम करतो. त्यातलं मेन आहे फुफ्फुस, आपल्या सगळ्यांना माहित असेल, पण इतर किडनी आहे, मेंदू आहे, पॅन्क्रेटायटिस किंवा लहान आतडं, जुलाब होणे, असे पण काही कॉम्प्लिकेशन्स त्याच्यात होतात. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन म्हणजे असे कॉम्प्लिकेशन्स कोविडमध्ये होण्याची शक्यता असते की रक्ताची गुठळी तयार होणे आणि ती फुफ्फुसात जाणे, म्हणजे ड्रेडेड कॉम्प्लिकेशन किंवा इमर्जन्सी, लाईफ इमर्जन्सी असू शकते. तर लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन ज्याही पेशंटला हायपॉक्सिया होते त्यांना जर वेळेत तुम्ही चालू केलं आणि पेशंटच्या क्लिनिकल कंडिशन नुसार 5 ते 10 दिवस दिलं तर त्याचे पण रिझल्ट चांगले दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर जे अतिशय सिव्हिअर केसेस आहेत की ज्या व्हेंटिलेटरवर आहेत किंवा ज्या ऑक्सिजन मेंटेन करत नाही, अशा केसेसमध्ये टोसिलिझुमॅब, ऍक्च्युली हे ड्रग रुमॅटॉइड आर्थरायटिस साठी वापरण्यात आलेलं ड्रग आहे. एक सायटोकाईन स्टॉर्म ज्यांना झालेले, तुम्ही बऱ्याच डॉक्टरांचे व्हॉट्सअपवर रिव्ह्यूज वाचले असतील खूप मोठे की टोसिलिझुमॅब दिलं आणि असं असं मॅजिकल रिकव्हरी झाली. तर टोसिलिझुमॅब पण म्हणजे पेशंट व्हेरिएबल रिझल्ट आहेत. काही जणांना टोसिलिझुमॅब दिल्यानंतर पण डेथ झालेले आहेत, काही जण त्यातून वाचले पण आहेत. तर म्हणजे ते पण एक कन्फर्म अँटी कोविड ड्रग आहे आणि तो दिला की पेशंट वाचेलच असंही काही सांगता येत नाही. पण काही केसेसमध्ये चांगले रिझल्ट आहेत. ज्यांना स्पेसिफिकली सायटोकाईन स्टॉर्म आहे, एक 7व्या-8व्या दिवशी जो दिसतो आपल्याला की इंटरल्युकिन 6 खूप जास्त प्रमाणात वाढलंय, सीआरपी पण अगदी 100च्या पुढे गेलेला आहे, अशा केसेसमध्ये रिझल्ट चांगले आहेत. प्लाझ्मा थेरपी पण अजून रिसर्च अंडर रिसर्चच आहे. काही याच्यात ट्रायल्स केलेले आहेत. दिल्लीमध्ये पहिली केस ज्यावेळेस केली त्यावेळेस त्यांना रिझल्ट चांगले मिळाले, पण बॉम्बेत आपण जेव्हा लीलावती हॉस्पिटलला पहिल्या पेशंटला गेले तिथे काही तो पेशंट सर्व्हाइव्ह झाला नाही. तर ते पण एक व्हेरिएबल आहे. नंतर शेवटचा पर्याय म्हणजे आर्टिफिशियल व्हेंटिलेटरी सपोर्ट किंवा कृत्रिम श्वासोच्छवासाच्या मशीनवर टाकणे पेशंटला आणि त्याला तो सपोर्ट देणे. ज्यांच्यामध्ये पूर्ण सेप्सिस झालेला आहे, बरेचसे अवयव म्हणजे एमओडीएस ज्याला म्हणतो आपण, मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम, की बरेचसे अवयव, किडनी फेल झालेली आहे, लिव्हरवर परिणाम झालेला आहे, अशा केसेसला बऱ्याचदा आपल्याला आर्टिफिशियल व्हेंटिलेटरी सपोर्ट लागतो. तर सगळेच पेशंट व्हेंटिलेटरचे मॉर्टॅलिटी होते किंवा मृत्यू पावतात असे नाही. आमच्या हॉस्पिटलला बरेचसे पेशंट व्हेंटिलेटरवरनं ज्यांना कोमॉर्बिड्स आहे ते पण बाहेर आलेले आहेत आणि चांगले डिस्चार्ज होऊन घरी गेलेले आहेत. आता बरेचदा तुम्ही बरेच काही ऐकलं असेल की आर्सेनिक अल्बम आहे, नंतर कोरोनिल आलं आहे आयुर्वेदिक. मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, मला मी त्यातली एक्सपर्ट नाहीये, तरी पण ज्या काही लोकांनी आर्सेनिक अल्बम प्रोफिलॅक्टिक घेतलेलं आहे त्यांनाही कोरोना झालेला आहे. कोरोनिल हे विदाऊट कुठल्याही आपण इव्हिडन्स बेस्ड मेडिसिनवर आपण रिलाय करतो, त्याचा काही इव्हिडन्स नाही आहे, म्हणजे अजून कुठलाही रिसर्च किंवा ह्युमन ट्रायल झालेले नाही, त्यामुळे ते 100% इफेक्टिव्ह आहे असं सांगता येणार नाही. कदाचित काही ट्रायल्स झाले त्याच्यातून रिझल्ट आले, तर मी असं म्हणत नाही की ते आयुर्वेदिक आहे म्हणून इफेक्टिव्ह नाही. कदाचित तेही उलट मला असं वाटतं की ह्या आजारात आता उलट सगळ्या पॅथीजला खूप चांगला स्कोप आहे की जिथे ॲलोपॅथीला आपल्याकडे डेफिनेटिव्ह मेडिसिन नाहीये, कदाचित तिथून जर काही आपल्याला होमिओपॅथी किंवा इथून काही मिळालं एखादं सपोर्टिव्ह चांगलं ड्रग इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा ॲज अ अँटी कोविड, तर ते खूप उत्तम राहील. तर कदाचित तो एक फ्युचरचा एक म्हणजे रिसर्चचा एक चांगला स्कोप आहे. नंतर तुम्ही बऱ्याचदा डॉक्टर केळकरांचे जलनीतीबद्दल व्हिडिओज बघितले असतील एवढ्या एवढ्यात की काय म्हणजे जलनीती आहे. जलनीती हा मला म्हणजे माहिती नाही आहे जास्त त्याच्याबद्दल. मी पहिल्यांदाच ऐकले डॉक्टर केळकरांकडून. त्यांची पण एक रिसर्च त्याच्यावर चालू आहे. मला वाटते पुढच्या 1-2-3 महिन्यात त्यांचा त्याच्याबद्दलचा एक आउटकम बाहेर येईल आणि त्यावेळेस आपल्याला कन्फर्म कळेल की काय. पण जलनीती माझ्या मते एक तो योगाचाच एक प्रकार आहे. पण योगा आणि मेडिटेशनचा डेफिनेटली रोल आहे आणि तो कदाचित ते म्हणजे त्याचे हे आहे की काय म्हणतो आपण त्याला, इम्युनिटी बुस्टर, म्हणजे इम्युनिटी तुमची व्हेरिएबल होण्यासाठी किंवा इम्युनिटी चांगली होण्यासाठी योगा मदत करतो. त्यामुळे एक्सरसाइज, डेली एक्सरसाइज, असं पण एक लक्षात आले की जे लोक डेली एक्सरसाइज करतायत त्यांना कोरोना होण्याचं, कोविड होण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे तो एक कुठेतरी इम्युनिटी बुस्टर म्हणा किंवा इन्फ्लमेटरी अँटी इन्फ्लमेटरी इफेक्ट म्हणा आहे. त्यामुळे जलनीती पण करण्यासाठी ज्याला येत असेल त्यांनी करून बघण्यासाठी काहीच पर्याय नाही. पण थोडक्यात आता हे जर सगळं समराईज केलं आपण तर एवढंच लक्षात येईल की कोविडसाठी अजून काही कुठलाही एकही रामबाण उपाय आपल्याला आतापर्यंत सापडलेला नाहीये. आता जे काही चालू आहे त्याच्यात जसे जसे नवीन नवीन अपडेट्स येत जातील, जसे बघतोय आपण म्हणजे फटाफट एक दर 8-10 दिवसाला आम्हाला डॉक्टर म्हणून अपडेट राहावं लागतंय, कारण रोज वेगळं काहीतरी येतंय, रिसर्च येतोय आणि आम्हाला ते फॉलो करावं लागतंय. आपण फ्युचरमध्ये असंच करत राहू, ते म्हणजे फॉलो करत राहू आणि कदाचित लवकरात लवकर आता सिरमचं एक खूप चांगल्या स्टेजला आहे वॅक्सिन, कदाचित सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबर एंड पर्यंत त्यांची ह्युमन ट्रायल्स चालू आहेत
आणि कोवॅक्सिन बद्दल पण आलेलं आहे, पण मला नाही वाटत इतक्या लवकर कोवॅक्सिनचं, कारण त्यांचे आता जस्ट ह्युमन ट्रायल्स अजून व्हायचे आहेत. इतक्या 15 ऑगस्ट पर्यंत ते येईल म्हणून मार्केटमध्ये. पण ऑलरेडी सिरम इन्स्टिट्यूटचं आहे, त्यांचं ह्युमन ट्रायल्स चालू आहेत, तर ऑक्टोबर पर्यंत येण्याची शक्यता आहे. पण तोपर्यंत आपल्या हातात एवढंच आहे की आपण फक्त प्रिव्हेन्शन करू शकतो. त्यामुळे हाय रिस्क ग्रुपनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. का घेणं गरजेचं आहे? कारण आता बेडचं शॉर्टेज येण्याची शक्यता आहे, जशी मुंबईत परिस्थिती आहे. कारण आपण आता पीक आहोत, कोरोनाच्या पीकला आहे पुणे तरी माझ्या माहितीनुसार, आणि ती परिस्थिती येऊ नये आणि जेणेकरून आपल्याला जर कधी कशी तशी वेळ आली तर प्रत्येकाला बेड मिळावं आणि फक्त बेड अभावी एखाद्याला ट्रीटमेंट अभावी तो त्रास होऊ नये. त्यामुळे घाबरून न जाता फक्त काळजी घ्या आणि प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. थँक्यू. And thank you team NCRDA and PMS for inviting me for this webinar. Thank you. थँक्यू सो मच डॉक्टर सुजाता. तुम्ही खूपच प्रॅक्टिकल ओरिएंटेड माहिती दिली आहे, नक्कीच सगळ्यांना आवडली असेल. नाऊ आमचे पुढचे मार्गदर्शक डॉक्टर हरीश गोरे सर यांना मी रिक्वेस्ट करते की प्लीज प्रोसीड. मॅम, स्क्रीन शेअरिंग. येस. त्यांना पिन करून टाका. डॉक्टर हरीश सर. व्हिडिओ शेअर. त्यांचा नेट गंडलाय. व्हिडिओ आहे ना? हॅलो, बोला सर, बोला. व्हिडिओ अटकला आहे सर तुमचा, बट आवाज येतोय. व्हिडिओ नाहीये? नो हा सर. बोला सर, येईल तो. बोला सर तुम्ही. तर व्हिडिओ ऑन करा तुमच्याकडनं. व्हिडिओ ऑनच आहे. आता झाला ऑन. ऑन आहे व्हिडिओ. काय ते? हा, बोला सर, तुम्ही बोला. विजिबल आहे? हो हो सर. मी डॉक्टर हरी प्रोफेसर आहे काशीबाई नवली मेडिकल कॉलेज, इथे नांदेड हॉस्पिटल मल्टी इथे आहे. तर आता इंट्रोडक्शन, क्लिनिकल फीचर्स, कॉम्प्लिकेशन्स आणि ट्रीटमेंट याच्याबद्दल माझ्या कलिग्सनी माहिती सांगितलेली आहे. आता लास्ट अँड इम्पॉर्टंट पार्ट जो आहे दॅट इज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. वाक्य होतं की ट्रीटमेंटच्या मॉडेलिटी सुरू आहेत, पण आणखीन म्हणजे एक्झॅक्ट रामबाण उपाय सापडलेला नाही. अशा वेळी आपल्याला प्रिव्हेन्शन त्यामुळे गरजेचं आहे. तर इन्फेक्शन, सक्सेसफुल इन्फेक्शन होण्यासाठी व्हायरसचा डोस आणि टाइम पिरियड हे महत्वाचं आहे. म्हणजे जस्ट कोविडचा पेशंट आहे, तो आपल्या बाजूने गेला आहे आणि आपल्याला इन्फेक्शन होईल असं शक्यतो होत नाही, फार चान्सेस असतात. इन्फेक्शन स्प्रेड होतं दॅट इज बाय द डायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट आणि टाइम इम्पॉर्टंट. म्हणजे बोलतोय विदाउट मास्क आणि त्याच्या तोंडातून व्हायरल पार्टिकल्स बाहेर पडतात आणि ते दुसऱ्याच्या म्युकोजा, म्हणजे फॉर एक्झाम्पल नेझल म्युकोजा किंवा माउथचा म्युकोजा डायरेक्टली ट्रान्समिट होतात. that infection is more serious and that are more chances that infection will spread. But आता एक रिसेंट स्टडी प्रमाणे CDC, जे अमेरिकेची एक डिसीज कंट्रोल ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यानुसार एक्झॅक्ट इन्फेक्शन होण्यासाठी म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1000 व्हायरल पार्टिकल्स डोस व्हायरल पार्टिकलची गरज असते. हे सगळ्या थेरीज आहेत. हा नवीन आजार आहे, ह्याच्यावर संशोधन सुरू आहे. ह्या सगळ्या थेरीज आहेत, कन्फर्म कुठलीच गोष्ट नाही. त्याच्यामुळे एक साधारणतः एक स्वाईन फ्लू किंवा मिझल्स व्हायरस, गोवर आणि स्वाईन फ्लू या आजाराच्या एक आधारावरून हे निष्कर्ष काढलेले आहेत. एक 1000 व्हायरल पार्टिकल्स लागतात आपल्याला एक सक्सेसफुल इन्फेक्शन होण्यासाठी, प्लस टाइम पिरियड पण महत्वाचा आहे. तर 1000 लागत असतील तर जेव्हा आपण श्वासोश्वास घेतो तेव्हा 20 व्हायरल पार्टिकल्स पर मिनिटाला बाहेर पडतात. आणि जर अंतर जर असेल तर शक्यतो इन्फेक्शन होत नाही, व्हेरी लेस चान्सेस ऑफ इन्फेक्शन. जेव्हा आपण बोलतो, वेन यू आर स्पीकिंग, at that time 200 viral particles per minute बाहेर पडतात. That means that time also if you are using a mask and keeping a safe distance, the chances of infections are less. But when we are coughing and sneezing, at that time the chances of infections are very high. तर 200 million viral particles आपल्या तोंडातून बाहेर पडतात. So coughing, sneezing is very important. During that time chances of infections are very high. आता बऱ्याचदा म्हणतात लोक फिरायला येत नाही की खाली इन्फेक्शन होईल म्हणून.
बऱ्याच जणांचं असं असतं की मी घरीच बसतो, इन्फेक्शन कसं होईल मला. पण जे घरामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 3 जनरेशन फॅमिली आहे, म्हणजे घरातला जो अडल्ट आहे तो बाहेर कामासाठी जातो किंवा त्यांची मिसेस कामासाठी जाते किंवा भाज्या आणायला जाते, त्यांच्याकडनं इन्फेक्शन काय होतं, त्यांना इम्युनिटी चांगली असल्यामुळे त्यांना सिम्पटम दिसणार नाही. त्यांच्याकडनं इन्फेक्शन येतं मुलाकडे, आणि मुलांकडनं इन्फेक्शन होतं म्हाताऱ्या आई वडिलांना. तर सुरुवातीला आपण म्हणायचं की जे पेशंट आहेत त्यांना आपण आयसोलेट करतोय किंवा जे काम करतायत, आता मी काम करतो हॉस्पिटलला, माझी बायको काम करते, तर आम्ही एका रूम मध्ये आयसोलेट होणार. पण मला वाटतं की आता अशी वेळ आलेली आहे ज्यांना जास्त रिस्क आहे, म्हाताऱ्या माणसांनी, जे वेल आहेत त्यांना काही त्रास नाही, अशा माणसांनी क्वारंटाईन होणं गरजेचं आहे. घरामध्ये पण फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे, आणि जे बाहेर कामाला जातात त्यांच्यापासून पण थोडंसं अंतर, मास्क लावून अंतर ठेवणं गरजेचं आहे. तर आपण जर कम्पेअर केले रिस्क फॅक्टर्स, इनडोअर आउटडोअर, घरामध्ये एका क्लोज खोलीमध्ये इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त आहे. तेच मोकळ्या हवेमध्ये आपण ग्राउंडवर व्यायाम करतो तेव्हा कमी आहे रिस्क. किंवा जे नॅरो स्पेस आहे, नॅरो स्पेस पेक्षा लार्ज व्हेंटिलेटेड स्पेस जिथे आहे तिथे इन्फेक्शनचे चान्सेस कमी आहे. पॉप्युलेशन डेन्सिटी, झोपडपट्टीमध्ये का पसरत आहे? कारण पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे, घरं जवळ आहेत, त्यामुळे इन्फेक्शन जास्त पसरत. जर इन्फेक्शन खेड्यात पसरलं, वेगवेगळी घरं आहेत, तर इन्फेक्शन लवकर कंट्रोलमध्ये येतं. हेच पॉप्युलेशन डेन्सिटी जिथं फ्लॅट सिस्टीम मध्ये सुद्धा बऱ्यापैकी आपण प्रिव्हेंट करू शकतो, पण झोपडपट्टीमध्ये जास्त पसरते कारण तिथे पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे. तर हाय डेन्सिटी, लो डेन्सिटी हे वेगळं. नंतर लॉंगर एक्सपोजर अँड ब्रीफ एक्सपोजर म्हणजे काय? तुम्ही किती वेळ बोलताय, 1-5 मिनिटं 4 मिनिटं जर तुम्ही मास्क घालून जवळ थांबले 3 फूट 4 फूट तर इन्फेक्शनचे चान्सेस कमी आहेत. पण तुम्ही हे जर एक्सपोजर, लॉंगर एक्सपोजर, मोर दॅन हाफ आवर किंवा 45 मिनिट्स पर्यंत एक्सपोजर असेल तर इन्फेक्शनचे चान्सेस फार जास्त वाढतात. म्हणजे इंडोर, नॅरो स्पेस, हाय पॉप्युलेशन डेन्सिटी अँड लॉंगर एक्सपोजर, लॉंगर टाइम साठी हे मेन कारण आहेत इन्फेक्शन व्हायचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळं आपल्याला वेल व्हेंटिलेटेड एरियामध्ये मोकळ्या ग्राउंडवर व्यायाम करणं गरजेचं आहे. आता हे इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल? आता बरेच मध्ये क्वेश्चन येत होते, त्याच्यामध्ये ते विचारतात की डायग्नोसिस कसं करणार, कुठे करायला पाहिजे? तर हे एक पॉइंट राहिलेला आहे, मध्ये कुठे आला नाही, मी तो कव्हर करतो आणि नंतर विल गो टू अ प्रिव्हेन्शन. तर एक RT-PCR म्हणून एक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण अँटीजन, डायरेक्ट व्हायरल पार्टिकल अँटीजन आपण डिटेक्ट करतो. त्या टेस्टनं सध्या आपण तपासणी करतो. त्याची किंमत जवळपास 4,000 होती, पण आता ते सरकारनं घटवून 2,000 ते 2,500च्या दरम्यान आणलेली आहे. आता नवीन गव्हर्नमेंट थ्रू किंवा प्रायव्हेट मार्केटमध्ये सुद्धा रॅपिड अँटीजन टेस्ट आलेली आहे, म्हणजे लगेच आपल्याला एक अर्ध्या तासात आपल्याला रिपोर्ट कळतो. आणि नवीन एक आणखीन एक टेस्ट आहे अँटीबॉडी, म्हणजेच जर आपल्या शरीरात अँटीबॉडी असतील, जी अँटीबॉडी आपल्या शरीरामध्ये आली किंवा 3 महिने जर आले असतील, आपण असं समजू शकतो की बाबा आपल्याला इन्फेक्शन होऊन गेले आहे, जे हर्ड इम्युनिटी बद्दल बोलतो. तर ह्या 2-3 टेस्ट आपण वापरतो. बाकीच्या किडनी रिलेटेड त्या बाकीच्या टेस्ट पण किंवा CRP वगैरे जे पेशंटसाठी वापरलं जातं. आता महत्वाचं प्रिव्हेन्शन कसं करता येईल? एवढं इझिली इन्फेक्शन होत नाही, मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. जर कॉन्टॅक्ट पिरियड जास्त असेल, एक्सपोजर जास्त असेल, व्हायरल लोड जास्त आपल्या अंगावर पडत असेल तर जास्त पसरतं. जे मॅक्झिमम इन्फेक्शन स्प्रेड होते ते कॉन्टॅक्टमुळे स्प्रेड होते, म्हणजे डायरेक्ट व्हायरसच्या तोंडातून दुसऱ्याच्या म्युकस मेम्ब्रेनवर पडतात, अशा वेळी इन्फेक्शनचे चान्सेस. मॅक्झिमम लोक जे कव्हर पोटाला व्हायरस जे लागायचं आहे किंवा शरीरातून व्हायरसेस बाहेर पडतात आपल्या, ते काही असं हे रिसर्च आहे, कन्फर्म काहीच नाही आणखी, की बाबा कार्डबोर्ड म्हणजे पुट्टी वगैरे आहे त्याच्यावर ते 24 तासापर्यंत जिवंत राहतात. जे मेटल आहे किंवा प्लास्टिक आहे याच्यावर ते जवळपास 3 दिवस व्हायरसेस जिवंत राहतात. पण आता एका रिसेंट स्टडी प्रमाणे 1 तासाच्या नंतर व्हायरल जे पार्टिकल्स आहेत ते बऱ्यापैकी त्यांची इन्फेक्टिव्हिटी कमी होऊन जाते. याचा अर्थ असं नाही की आपल्याला सॅनिटायझर वापरायचं नाही, हँड वॉश करायचं नाही, डेफिनेटली करायचं आहे. पण कॉन्टॅक्ट पिरियड, स्निझिंग, कपिंग इथं जास्त इन्फेक्शनचे चान्सेस आहेत. त्यातली त्यात म्हणतो अगोदर सुरुवातीला असं म्हणायचे आहे, आणखीन आहे की जेव्हा रोगाची लक्षणं सुरू होतात, सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असेल किंवा वास न येणं किंवा नाक, जे पाटील सरांनी सांगितले, वास न येणं किंवा चव न लागणे, हे सिम्पटम सुरू व्हायच्या अगोदर सुद्धा 2 ते 3 दिवस तो पेशंट स्प्रेड करू शकतो, दुसऱ्याला इन्फेक्शन देऊ शकतो. किंवा ज्या पेशंटला काहीच रोगाची चिन्ह नाहीये तो सुद्धा इन्फेक्शन देऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक पेशंट
प्रिव्हेंशनचा मेन मुद्दा काय आहे, प्रत्येक पेशंट हा कोविड पेशंट आहे. आता फॉर एक्झाम्पल आम्ही डॉक्टर्स आहोत, जे आमच्या हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला पेशंट येतो किंवा क्लिनिकमध्ये पेशंट येतो, त्याला आम्ही असं कन्सिडर करतो की तो पेशंट HIV पॉझिटिव्ह आहे, म्हणूनच आम्ही सगळे युनिव्हर्सल प्रिकॉशन वापरतो. तसंच प्रत्येक नागरिकांना एव्हरी पर्सन शुड फॉलो द युनिव्हर्सल प्रिकॉशन दॅट एव्हरी पेशंट वेदर इट इज नॉर्मल ऑर डिसीज्ड कन्सिडर हिम ॲज अ कोविड पेशंट अँड फॉलो ऑल द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. हे सगळ्यात मोठाचा रामबाण उपाय आहे. तर काय करता येईल आपल्याला, तर सगळ्यात महत्वाचं आहे फिजिकल डिस्टन्सिंग. फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे काय, कितीही मित्र जवळचा असू किंवा घरातले आई वडील असतील त्यांच्या मुलापासून, कामावून येणाऱ्या मुलापासून, तर त्यांच्यापासून एक सांगितले 3 फीट किंवा 1 मीटर 9 मीटर डिस्टन्स ठेवा, 6 फूट डिस्टन्स ठेवा किंवा 2 मीटर 6 इक्वल टू 2 मीटर डिस्टन्स ठेवा, सेफ डिस्टन्स. किंवा कधी वादात साईड असतात छोट्या पडायचे चान्सेस आणि ते फोमाटमध्ये होतात, ते कीप अ सेफ डिस्टन्स. फिजिकल डिस्टन्स इज इम्पॉर्टंट. फिजिकल डिस्टन्स सगळ्यात मोठा आव्हान आहे. तो सेफ डिस्टन्स 2 मीटर तर आपल्या इन्फेक्शनचे चान्सेस फारच कमी आहेत. दुसरी गोष्ट आहे मास्क. मास्क वापरताना गोष्टी Must have lost connection. I guess sir have lost the connection. हॅलो. Sir, please continue. जर त्यांचा जर कनेक्शन लॉस झाला असेल तर आपले क्वेश्चन आन्सरचा सेशन घ्या मॅडम. Okay, sir. हॅलो. Yes, sir. 2 मिनिट आहे. I guess he is there. 2 मिनिट्स. हरीश सर, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. We are not able to hear you. हरीश सर, आवाज येत नाहीये तुमचा. आता येतोय? Yes. हॅलो. Yes, yes. आवाज लास्ट 2 मिनिट्स. And I guess Sir- you is also there, sir, now. हा, पहिलं फिजिकल डिस्टन्सिंग. मे आय गो अहेड? Yes, yes, sir. फिजिकल डिस्टन्सिंग बरोबर आपण कव्हर केला. दुसरा आहे मास्क. तर जनरल पब्लिक साठी ट्रिपल लेअर मास्क इज सफिशियंट. म्हणजे 3 लेअरचं मास्क असतं आणि ते व्यवस्थित बांधलं गेलं पाहिजे, पाठीमाग अशी गाठ बांधली गेली पाहिजे. बरेच जण मास्क वापरताय, मी पाहिलं की जे मास्क सतत खाली येत राहतात, मग त्याला वर करणार. मास्कला टच करायचंच नाहीये. मास्कला टच केलं दॅट इज मोर डेंजरस. मास्क न वापरणं बरं त्याच्यापेक्षा. तर मास्कला जेव्हा तुम्ही पकडता हे बांधताना पॅक मास्क बांधलं गेलं पाहिजे. पॅक मास्क बांधलं गेलं पाहिजे, खालचं आणि वरचं. आणि मास्कला सतत टच करायचं नाही. जेव्हा कधी तुम्हाला मास्कला टच करायचंय तेव्हा हँड वॉश झालाच पाहिजे. हँड वॉशिंगच्या 6 स्टेप्स फॉलोच केल्या पाहिजे. हे असेल किंवा हे असेल दिस, नंतर हे नेल्स, नंतर थंब आणि रिस्ट. हे हँड वॉशिंग 30 सेकंड्स टू 1 मिनिट हे फॉलो केलंच पाहिजे हँड वॉशिंग. आणि जेव्हा तुम्ही मास्कला टच करताय तेव्हा कधीही मास्कला इथे टच करायचं. इथं नेव्हर टच द मास्क इन फ्रंट. इथे टच करायचं. मास्क तुम्हाला काढायचंय, काय करायचंय वाटेवर. तर हे पाळणं फार गरजेचं आहे. जनरल पब्लिक साठी N95 ची गरज नाही. ट्रिपल लेअर मास्क इज सफिशियंट. नंतर त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की रेस्पिरेटरी टिकेट्स. म्हणजे जेव्हा तुम्हाला शिंक येते, खोकला येतो किंवा आजारी आहात किंवा ताप आहे, तुम्ही घरीच बसलं पाहिजे स्ट्रिक्टली. हे स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी आणि जनरल समाजासाठी फार चांगली गोष्ट आहे. हे सर्वांनी पाळायचंय. त्यानंतरची गोष्ट आहे की वॅक्सिन बद्दल असं कुठलंही वॅक्सिन एवढं इमिडिएटली येत नसतं. स्वाईन फ्लूचं वॅक्सिन त्याची इफिकसी कमी असते 70 to 80%. तरी सुद्धा इन्फेक्शनचे चान्सेस असतात, पण कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट होतात. वॅक्सिन आलं म्हणजे आजार होणारच नाही असं नाही. तर प्रिव्हेंशन हाच मोठं वॅक्सिन आहे. हे महत्वाची गोष्ट आहे. आणि वॅक्सिन यायला वेळ लागणार. वॅक्सिनला ट्रायल्स करावं लागतात. वॅक्सिन दिल्याच्या नंतर 1 महिन्याने किती अँटीबॉडी येतात, 3 महिन्यांनी किती अँटीबॉडी येतात, 1 वर्षाच्या नंतर किती अँटीबॉडीज शरीरात आहेत त्या प्रोटेक्शन करतील कोरोना व्हायरस विरोधात. हे आपल्याला टेस्ट करावं लागतं. त्याच्यामुळे 1-2 वर्ष याला टाइम लागतो आपल्याला वॅक्सिनसाठी. त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे की जे आपल्याला इम्युनिटीसाठी काय करता येईल. इम्युनिटीसाठी बरंच काही सांगितलेलं आहे, पण
जे गोष्टी क्लिअर कट म्हणजे त्याच्यावर रिसर्च झालेला आहे, जसं की झिंक आहे, व्हिटॅमिन D3 आहे, व्हिटॅमिन B12 आहे, किंवा मग अँटीऑक्सिडंट्स जे आपण ग्रीन टी वगैरे घेतो, त्या गोष्टी फार फार महत्वाच्या आहेत. हे आपण आपल्या आहारामध्ये फळं आणि फ्रुट्स किंवा अंडी हे आहारामध्ये घेणं फार फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर जसं मॅडमनी सांगितलंय की योगा आणि मेडिटेशन आणि मन शांत असणं हे पण फार महत्वाचं आहे. आणि आपल्याला फिजिकल डिस्टन्सिंग ठेवायचे, सोशल डिस्टन्सिंग नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पेशंट आणि जरी आपल्या फ्लोअरच्या साईडला आला किंवा त्या बिल्डिंग मध्ये आला, इन्फेक्शन स्प्रेड होत नाही. माझी जी वाईफ आहे तिच्याकडे 1,500 पेशंट आहेत, सगळे पेशंट असतात जवळ, ती अजून इन्फेक्ट झाली नाही, तिने 3 वेळा टेस्ट केली, मी पण 1 वेळा टेस्ट केली. मी पण नवले हॉस्पिटलला आमच्या शेजारी पाजारी पेशंट असतात सगळे, आम्ही पण वार्डमध्ये जातो पेशंटला हे करून, पण लगेच इन्फेक्शन होत नाही. इन्फेक्शन एवढं इझिली होत नाही जोपर्यंत 30 मिनिटं किंवा 45 मिनिट्स पेक्षा जास्त कॉन्टॅक्ट येत नाही. त्यासाठी आपण फिजिकल डिस्टन्सिंग फार फार महत्वाचं आहे. हँड वॉशिंग, टू समराइज, फिजिकल डिस्टन्सिंग, हँड वॉशिंग अँड रेस्पिरेटरी एटिकेट्स, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि आपली इम्युनिटी सांभाळणं आणि आरोग्य सांभाळणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी संपवतो, वेळेचा कमी अभाव आहे, काही क्वेश्चन असेल तर विचारू शकतो. धन्यवाद. गोसावी मॅडम कडे माईक हँड ओव्हर करतो. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप छान सोप्या शब्दात तुम्ही सुद्धा समजावलंय, नक्कीच सगळ्यांना समजलं असणार आहे. आता आपण क्वेश्चन आन्सरचं सेशन करतोय. आलेले आहेत. ओके, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे, बरेचसे क्वेश्चन्स आपल्याकडे याच्यामध्ये आलेले आहेत इनबॉक्समध्ये. तर त्याच्यामध्ये सतत हा प्रश्न विचारला गेलाय की जेव्हा आपण भाज्या आणतो, म्हणजे ग्रॉसरी व्हेजिटेबल्स घरी आणल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची, साधारण ते किती वेळ बाहेर ठेवायचं, दॅट काइंड ऑफ क्वेश्चन्स आहे. सो आशिष पाटील सर, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज आन्सर दिस क्वेश्चन, हाऊ टू टेक केअर ऑफ दिस थिंग्स. मॅडम मला स्क्रीन शेअर द्या ना. Okay, sir. Just a minute. I'll make you host. So you can share the screen. Okay. So you're host now and you can share the screen. ठीक आहे, दिसतंय का? Yes, sir. Yes. Okay. So this is a slide made by WHO itself. Okay. त्यांनीच हे सरळ बनवून दिलेलं आहे की व्हेजिटेबल्स वगैरे घरी आणले तर काय करायचं. ठीक आहे, शुड आय वॉश द व्हेजिटेबल्स? ओके, वॉश देम द सेम वे यू वुड इन एनी अदर सर्कमस्टन्सेस. बिफोर हँडलिंग देम वॉश युअर हँड्स विथ सोप अँड वॉटर and then wash fruits and vegetables thoroughly with clean water if you eat them raw. ठीक आहे, हे एक आहे. आणि दुसरी एक स्लाइड आहे. इंटरनेट व्यवस्थित काम नाही करत ऍक्च्युली. सांगा सर, ओरली सांगा. हा, तेच आहे की ऍक्च्युली जे व्हेजिटेबल्स वगैरे आपण आणतो ना, त्याच्याने ऍक्च्युली जो कोविड आहे आतापर्यंत तरी असं आढळून आलं नाही आहे की तो ट्रान्समिट होतोय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तरी होत नाही आहे कमीत कमी आतापर्यंत. तर दॅट इज म्हणजे ते रॉंग आहे की बाबा त्याच्यामुळे होते आहे. ठीक आहे, तर बट वी हॅव टू टेक अवर प्रिकॉशन्स. जसं त्यांनी म्हटलेलं आहे, भाजीपाला वगैरे आणल्यावर आपण वॉश करून घ्यायचा घरी. आणि कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही शॉपमध्ये जातात, एखाद्या सपोज आपण डीमार्ट मध्ये गेलो आपल्या इथल्यासाठी, ठीक आहे, सो डीमार्ट मध्ये जायच्या आधी पहिली गोष्ट कोणाशी हात मिळवायचा नाहीये त्या ठिकाणी गेलं तर. ठीक आहे, पहिली हात मिळवायचा नाहीये कोणाशीच. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे गेलं तर पहिली ते तुम्ही जी ट्रॉली पकडता हातामध्ये, ठीक आहे,
त्या ट्रॉलीवर पहिले तुम्ही सॅनिटायझर लावून ती ट्रॉली स्वच्छ करून घ्या, मगच त्या ट्रॉलीला हात लावा. ठीक आहे. नंतर जे तुम्ही पॅक फूड आणतायत, पॅक फूड जे आणत आहात, ठीक आहे, ते पॅक फूड घरी आल्यावर सॅनिटायझर मारून त्याला स्वच्छ करून घ्या आणि त्याच्या आधी स्वतःचे हात स्वच्छ करा घरी आल्यावर. ठीक आहे. कारण आपला हातच हा सगळ्यात मोठा सोर्स बनतो आहे ह्या आजाराचा. ठीक है सर. अपना हाथ जो है हमेशा अपना हाथ धोते रहना है. हमारा हाथ ही सबसे बड़ा सोर्स है ये बीमारी का. ठीक है. सो क्लीनिंग योर हैंड इज फर्स्ट एंड फॉरमोस्ट थिंग टू प्रिवेंट दिस डिसीज. ओके, थैंक यू. थँक्यू आशिष सर. सर Sir, stop the screen sharing and change the host, please. Ashish sir. हाँ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की 3-4 क्वेश्चन्स त्याच रिलेटेड आलेले आहेत की सपोज ताप आलाय तर कसं समजावं की डॉक्टरांकडे जाऊन म्हणजे घरीच थांबायचं आहे की कोविडसाठी टेस्ट करायला जायचंय. डॉक्टर विकास सर, कॅन यू प्लीज एक्सप्लेन? अनम्यूट सर. हॅलो, आवाज येतोय? हा. तर त्याच्यामध्ये असं आहे की आपण अर्ली डायग्नोसिस खूप महत्वाचं आहे की कुठलंही लक्षण असेल कोरोनाचं, फीवर असेल, कफ असेल किंवा बॉडी एक असेल तर आपण पटकन त्याच्यामध्ये ट्रीटमेंट घ्यायची आहे. त्याच्या अगोदर आपण लॅब टेस्ट करून घ्यायची आहे आणि आपण आपला उपचार सुरू करायचा आहे. तर त्याच्यामध्ये कुठलाही विलंब होता कामा नये हे त्याच्यामध्ये अंडरलाईन. सर, कोविडसाठी जर दाखवायचं असेल तर साधारणतः त्यांनी कुठे अप्रोच करायचंय अशा क्वेश्चन्स येतात. नेमकं कुठे जायचं? हो. तर आता असं आहे की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सगळीकडे आता आपण कोविड ट्रीटमेंट सेंटर सुरू केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बिग सेंटर्स सांगायला गेलं तर ससून हॉस्पिटल असेल किंवा भारती विद्यापीठ असेल, सिम्बायोसिसचं मेडिकल कॉलेज असेल किंवा आता एकूण सह्याद्री हॉस्पिटल्स आहे. इथे आपल्याकडे पाहायला गेलं जवळ नवले मेडिकल कॉलेज आहे. तर या सगळीकडे आता कोविडचे डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट शक्य आहे. तर त्यामुळे आपण लवकरात लवकर अशा सेंटर्सला जाणं आणि आपला निदान करून घेणं आवश्यक आहे. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. आपला पुढचा प्रश्न असा आहे की लहान मुलांचे रेग्युलर वॅक्सिन देत राहावे का? आणि आता लॉकडाऊनमुळे मुलांना घरात ठेवावं लागतंय तर त्यांच्या फिजिकल फिटनेससाठी आपल्याला काही करता येईल का? आय रिक्वेस्ट डॉक्टर सुजाता ऋषिकेश दामले सर, कॅन यू प्लीज एक्सप्लेन इट? Yes, thank you for the question. Vaccination comes under essential services, so it should not be delayed. So whatever the primary vaccination series is there in children, like BCG, oral polio, hepatitis B, cellular tuberculosis vaccine, rotavirus vaccine, and the measles vaccine, that should be on time. Yeah, it should never be delayed. The vaccine can be delayed are the boosters, and that too for 3 to 4 weeks. So please remember that in corona or any other pandemic situation, it should not happen that because of the fear of the corona, our children are dying because of their vaccine. So please remember that I've seen for last 3 months that parents are delaying postponing the vaccine. It should be avoided. What was your next question about the fitness? Yes. See, below 6 years there is no such fitness regime as such because child between 2 नाही येत, तुमचा इको होतोय. Okay. नेटवर्क मध्ये. Hello. Hello, am I audible? Yes sir, but we have echo sound. Okay. So child between 2 to 6 is usually
physiologically hyperactive, so there is no fitness regimen active. But in situations where there is a strict lockdown or in your society location, if there are increasing number of cases, then it is better you remain at home. So what we can do is, all the indoor activities such as skipping ropes, then yogasana for flexibility, then Surya Namaskar. Children can learn Zumba and dance, and all domestic help which is needed for the parents that can be done by the children. So any sort of physical activity, child should be indulged in, and all the positive, whatever their energy, they have got tremendous amount of energy that should be utilized in a positive. Thank you. Thank you, sir. Dr. Anil, sir, can we continue furthermore with few questions or should we stop? कंटिन्यू करा ना. आहेत ना क्वेश्चन? Yes, sir. Yes. So what care should be taken while exercise and while going through the lifts? That question is. Hello? Can you hear me, sir? Am I audible? Yes. बोला. Sir, what precautions should be taken while walking and while using the lifts? Specifically here in Nanded city, our citizens are asking the question. Anil sir, can you Gore, sir. explain? Yes, Gore, Dr. sir. Yes, sir. Harish sir, please explain. हा, जसं मी सांगितलं की डायरेक्ट इन्फेक्शन फ्रॉम माउथ टू अदर पर्सन्स लिप्स अँड माउथ अँड नेझल म्युकोजा, that is more transmission of chances from direct transmission is very very high. But from फोमाइट्स पडतात, ड्रॉपलेट्स पडतात, ते लिफ्टच्या बटनवर बसले किंवा फ्लोरवर बसले, असे इन्फेक्शनचे चान्सेस फार कमी आहेत, फार चान्सेस कमी आहेत. जरी तुम्ही व्हायरसेस आहेत लिफ्टच्या तिथे आणि जरी तुम्ही हात लावला आणि जेव्हा तुम्हाला फेसला टच करायचंय, फेसला, नोज, कुठेही, तर ऍट दॅट टाइम हँड वॉश केल्याशिवाय फेसला आणि मास्कला टच करायचाच नाही, करायचं नेव्हर. सो बिफोर टचिंग फेस और मास्क यू हॅव टू वॉश युअर हँड कंपल्सरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 मिनिटांनी तुम्हाला फेसला टच करायचे, तुम्ही फेसला टच केलं हँड वॉश करून, परत कुठेतरी हात लावला तर तुम्हाला परत फेसला हात लावायचा आहे, देन यू हॅव टू वॉश युअर हँड फॉर 30 सेकंड विथ सोप. सोपनं वॉश केल्यावर काय होतं, व्हायरस म्हणजे प्रोटीन असतं आणि त्याच्या भोवती लिपिड लेअर असते, तर लिपिड लेअर वॉश होते, निघून जाते आणि व्हायरस डिऍक्टिव्हेट होतो. तर बिफोर तुम्ही लिफ्टला टच करा किंवा कुठे टच करा, जेव्हा तुम्ही फेसला हात लावता तेव्हा तुम्हाला वॉश युअर हँड इज कंपल्सरी. आणि सॅनिटायझर वापरा, सॅनिटायझर पेक्षा हँड वॉशिंग मच बेटर. जेव्हा तुम्ही वॉक करता तेव्हा तुमच्या साईडनं कोविडचा पेशंट गेला तरी चान्सेस ऑफ इन्फेक्शन आर व्हेरी व्हेरी लेस. पण जेव्हा तुम्ही इंटरॅक्ट करता, बोलता, जेव्हा यू आर इंटरॅक्टिंग, यू आर टॉकिंग विथ दॅट पर्सन, दॅट टाइम डायरेक्ट ट्रान्समिशन कम्स. जेव्हा तुम्ही 3 फुटाच्या आतून जेव्हा बोलता, दॅट इज व्हेरी हायली रिस्की. पण म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा सोसायटीमध्ये फिरलं आणि इंडिपेंडेंटली मुलांनी सुद्धा खेळलं तरी चालेल. पण जेव्हा तुम्ही गप्पा मारता 3 फीट पेक्षा 6 फीट पेक्षा जवळून, दॅट इज हाय रिस्की. जेव्हा तुम्ही व्यायाम करता, सोसायटीमध्ये फिरता, व्हेरी व्हेरी लेस चान्सेस ऑफ इन्फेक्शन आर देअर. क्लिअर? Thank you, sir. One question is from Mr. Sanjay Poddar. Suppose my neighbor is positive and detected early and is quarantined outside and not at home. I don't have direct contact with him. However, my kid keeps going their home. Suppose neighbor's family is tested negative. Should we test or not? Anil sir, to whom we have to transfer the question, please? Shirsagar sir. Shirsagar sir, please. Shirsagar sir. Unmute. Yes, sir. Yes. हा, तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की जर आपल्याला की पॉझिटिव्ह पेशंट शेजारी आहे आणि तो क्वारंटाईन सेंटरला आहे, तर त्याच्या फॅमिलीमध्ये सगळे जे फॅमिलीची टेस्ट केलेली आहे ती टेस्ट निगेटिव्ह आहे, तर अशा परिस्थितीमध्ये काळजीचं कुठलंही कारण नाही. तर याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की पेशंट जर पॉझिटिव्ह असेल तर तो किती काळ इन्फेक्टिव्ह असतो. तर पहिले 7 दिवस या कालावधीमध्ये तो पेशंट इन्फेक्टिव्ह असतो, त्यानंतर तो पेशंट देखील इन्फेक्टिव्ह असत नाही. आणि जर कुणाला कुठलंही लक्षण नसेल, त्या फॅमिली मेंबर्सला कुठलंही लक्षण नाही, पूर्णपणे असिम्प्टमॅटिक असेल, तर असिम्प्टमॅटिक व्यक्ती हा कुठलंही इन्फेक्शन ट्रान्समिट करत नाही. त्यामुळे तसं कुठलंही काळजीचं कारण नाहीये.
हॅलो. हा, मला वाटतं मी उत्तर दिलेलं आहे. Yes, sir. Thank you. Mhm. One more question is there. Is it safe? And it is the last question now. Is it safe to travel with the mask in the lift? ऍड्रेस करा कुणाला. हा हा. Anil sir will, Dr. Anil sir will tell. प्रिव्हेंटिव्ह वाले सांगितलेलं बेटर राहील. क्षीरसागर किंवा गोरे सर सांगतील. Dore Bere- sir. With mask, it is safe to travel. With mask in lift, it is safe to travel. No issue. ट्रिपल लेअर मास्क वापरायला सांगितलंय मी. ट्रिपल लेअर विथ व्यवस्थित, पण मास्कला टच करायचा नाही. दॅट इज द थिंग. मास्कला टच करायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही लिफ्टच्या बटनला टच करता तेव्हा सॅनिटायझर वापरा. घरी गेल्या गेल्या हँड वॉश करा. नंतरच मास्कला टच करा. बेसिक आहे. ओव्हर क्राउडिंग नको लिफ्ट मध्ये. ओव्हर क्राउडिंग नको, कारण ओव्हर क्राउडिंग झाली तर डिस्टन्स कमी होणार, फिजिकल डिस्टन्सिंग कमी होणार. आणखी एक या संदर्भात मला असं सांगायचं आहे की आपण आता सोसायटीमध्ये बघतो की सकाळी म्हणजे रनिंग करत असताना काही जण मास्क लावून रनिंग करतात. तर मला असं वाटतं की मास्क लावून रनिंग न करता विदाऊट मास्क किंवा रनिंग तुम्ही न करता घरीच तुम्ही एक्सरसाइज केलं तर बेटर राहील. कारण काय, रनिंग करत असताना तुम्हाला आणि मास्क लावल्यानंतर हायपॉक्सिया थोडासा होतो आणि त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. तर शक्यतो मास्क लावून रनिंग करू नका. शक्यतो अवॉइड केलेलं बेटर राहील. घरीच काय तुम्ही योगा म्हणा किंवा काय अजून तुमचे काही एक्सरसाइज असतील तर ते तुम्ही एक्सरसाइज करा, म्हणजे ते बेटर राहील. नक्की त्याच्यामध्ये मला ऍड करावंसं वाटेल की तुम्ही कुठलाही एक्सरसाइज करत असाल तर मास्क हा त्या ठिकाणी घालायचा नाही. कारण मास्क जर घातला असेल तर कार्बन डायऑक्साईड सॅच्युरेशन वाढतं आणि त्याच्यामुळे नंतर चक्कर येणं, पेंटिंग येणं किंवा फर्दर आणखीन कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे एक्सरसाइज करताना मास्क हा घालायचा नाही. आणि दुसरी एक गोष्ट, आता आपल्या नांदेड सिटीमध्ये पाहिलं तर संध्याकाळच्या वेळेस बऱ्यापैकी सोसायटीमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा याच्यासाठी भरपूर गर्दी होते. तर शक्यतो आता संख्या आपल्या नांदेड सिटीमध्ये वाढलेली आहे. त्याच्यामुळं एक 15 दिवस तरी, म्हणजे जसं शासनाने जसं आपला नियम सांगितलेला आहे की त्यानुसार आपण पाळणं गरजेचं आहे. कारण एकदा थोडंसं कंट्रोल आल्यानंतर मग आपण परत आपल्या जे काही गोष्टी आहेत, एक्सरसाइज म्हणा किंवा खेळणं म्हणा, ते आपण करू शकतो. पण सध्याच्या जर कंडिशन जर पाहिली तर ते न केलेलं बेटर राहील. Thank you, sir. Now I request Dr. Vaishali Ghomsare ma'am to give vote of thanks. नमस्ते, डॉक्टर वैशाली गोमसाळे हियर. आय थिंक दूध पिशवी आणि लहान मुलांची एक्सरसाइजेस ऍट होम हे दोन प्रश्न महत्वाचे राहिलेले आहेत. दूध आपण काही 7-8 तास बाहेर ठेवू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दूध पिशवी दारात आणून ठेवतो कोणीतरी, तिथे एक सॅनिटायझरची बॉटल ठेवा, तिथे एक कैंची ठेवा आणि दुधाचं भांडं पण तिथेच ठेवा तुम्ही. दुधाची पिशवी घेतल्या ती कैंचीने कापून दूध भांड्यात ओतून घ्या. भांड्याला हात लावू नका. सॅनिटायझरने अगोदर हात सॅनिटाईज करून घ्या आणि ते भांडं सरळ उचलून गॅसवर ठेवून द्या. आणि पिशवी तिथे दारातच असू द्या 7-8 तास, नंतर ती डिस्कार्ड करता येते. नंबर 2, एक्सरसाइजेस फॉर किड्स ऍट होम. तर सगळ्यात महत्वाचे जम्पिंग जॅक्स, सूर्यनमस्कार, डीप ब्रीदिंग, वृक्षासन, धनुरासन, चक्रासन आणि ओंकार. या एवढ्या एक्सरसाइजेस कंपल्सरी करा. मुलांना कुठल्याही प्रकारचा रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होणार नाही. मुलंही हेल्दी राहतील, फ्रेश राहतील. आणि इन शॉर्ट, at the end of this session, we all come to know that good nutrition, good health, strong immunity, good knowledge, good respiratory exercises, good physical and social distancing, and good practices to take care of yourself. या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. शेवटी thank you so much for NC management and our NCRDA team to organize this webinar. And of course, thank you to all NC residents for your overwhelming response. Thank you so much. Stay safe, stay strong, and importantly, be patient. Thank you. Thank you. गोमसाळे मॅडम, हे गोसावी मॅडम, हॅलो. Yes, sir. खेडेकर सरांना एक प्रश्न होता. हा सर. खेडेकर सर आहेत का? Yes, तर yes. आर्सेनिक अल्बमच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती द्यायला सांगा त्यांना.
खेडेकर सर आहेत का? हा सर. हा, आर्सेनिक आर्सेनिक अल्बम अल्बमच्या बेसिकली संदर्भात थोडीशी माहिती द्या. आर्सेनिक अल्बम बऱ्याच जणांनी घेतलाय, पण ते असं प्रूव्ह नाही केलेलं की हे फक्त इम्युनिटीसाठी दिलंय, की कोविडसाठी ड्रग नाहीये. डे 1 पासून आपण सांगतोय सगळ्यांनाच. कारण बऱ्याच जणांनी ते कोविडसाठी म्हणून ड्रग घेतलंय, पण ते कोविडसाठी नाहीये. बेसिकली ते इम्युन मॉड्युलेटर आहे, इम्युन वाढवण्यासाठी, इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी. आणि होमिओपॅथीमध्ये जस्ट पहिला काय करतो आपण की एकच मेडिसिन सगळ्यांसाठी नसतं कधीच. प्रत्येक मेडिसिनसाठी, प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी वेगवेगळे मेडिसिन्स असतात. पण जसं ऍडव्हर्टाइजमेंट झालंय की आर्सेनिक अल्बम इज द मेडिसिन फॉर कोरोना, पण ऍडव्हर्टायझिंग थोडंसं चुकीचं झालंय. आर्सेनिक अल्बम हे फक्त इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करेल, रादर दॅन कोविड प्रिव्हेन्शन साठी म्हणून वापरलं तर असं बऱ्याच जणांनी सांगितलंय. तर तसं नाहीये काही. आर्सेनिक हे फक्त इम्युनिटी बिल्डअप करण्यासाठी यूज होणार. ओके, थँक्यू सर. आणि इथे आपल्या इथे डॉक्टर रोंगे मॅडम आहेत, डेंटिस्ट आहेत. तर मला रोंगे मॅडमला विचारायचं आहे की तुम्ही डे टू डे डेंटिस्टच्या प्रॅक्टिस करत असताना तर तुम्ही डेंटिस्टच्या पेशंटला काय सांगाल? अनम्यूट करा मॅडम. हा, हे बघा, एवढे दिवस तर मोस्ट ऑफ द टाइम आम्ही हेच सांगत होतो की जर तुमचं दुखणं तुमच्या कंट्रोलमध्ये असेल किंवा मला विचारून किंवा कुठल्याही डेंटिस्टला विचारून गोळ्या घेऊन ते दुखणं थांबलं असेल तर तुम्ही तेवढ्यासाठी पुन्हा क्लिनिकमध्ये येऊन काम करून घेऊ नका, किंवा ज्या प्रोसिजर्स नंतरही करू शकतो त्या आत्ताच्या पिरियडमध्ये घरी थांबून त्या पोस्टपोन केलेल्या जास्त चांगल्या. जेव्हा पेन अनबेरेबल आहे की तुम्हाला डेंटिस्टला दाखवल्याशिवाय होत नाहीये, पण आम्ही डेंटिस्ट लोक सगळी काळजी घेऊनच ट्रीटमेंट करतो आहोत, पीपी किट घालून, बाकी सगळ्या गोष्टी फॉलो करून. त्याच्यामुळे डेंटल क्लिनिक मध्ये आल्यावर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस 0 आहेत, म्हणजे कमीत कमी आहेत. फक्त तुम्ही आधी प्रायर अपॉइंटमेंट घ्या, त्याप्रमाणे तुम्हाला वेळ दिला जाईल, त्याप्रमाणे तुम्हाला क्लिनिकमध्ये येताना काय इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे आहेत तसं सांगितलं जाईल आणि तसं तुम्ही आलेलं जास्त योग्य. थँक्यू मॅडम. आता हा जो वेबिनार आहे, हा वेबिनार एकदम छान रित्या व्यवस्थित डॉक्टर वैशाली गोसावी मॅडम, एक मिनिट. हा वेबिनार एकदम छान रित्या वैशाली गोसावी मॅडमनी पार केला आहे. आता त्या होमिओपॅथिक आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून त्या सेवा देत आहेत. तर मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही या कोविडच्या याच्यामध्ये एक 2 शब्द पेशंटसाठी तुम्ही काय सांगाल? अनम्यूट. हा सर, सगळ्यांना मी हेच सांगेल की स्टे सेफ अँड स्टे होम. जसं गोरे सरांनी सांगितलंय की मास्कचा वापर किंवा सॅनिटायझरचा वापर, नंतर वैशाली घोमसाळे मॅमनी सांगितलं की रेग्युलर एक्सरसाइज. तर हे सगळं जे आपण आधीपासून जे करत आलो आहोत की आपलं कल्चरच इतकं छान आहे की सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, शुद्ध आहार घेणं, या गोष्टी आपण सतत कंटिन्यू केला पाहिजे. आणि जरी कोरोनाचा आउटब्रेक झालेला असला तरी त्यात एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की वी आर हॅव्हिंग अ गुड फॅमिली लाईफ, जी आपण कधी एन्जॉय केलेली नव्हती. सो स्टे सेफ, स्टे होम अँड एन्जॉय युअर फॅमिली लाईफ अँड टेक केअर. दॅट्स इट. थँक्यू. हरीश गोरे सर, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे? हरीश गोरे सर. नांदेड सिटीला जवळ वैशाली गोरे मॅडमचं ते सेंटर आहे ना, CCC कोविड केअर सेंटर, तर ते मॅडम त्याची माहिती द्यायचं संबंध आहे थोडं. हो चालेल ना, आहेत मॅडम आता. येस. वैशाली गोरे मॅडम या ENT स्पेशालिस्ट आहेत आणि त्या PMC मध्ये गेली 5-6 वर्ष, मला वाटतं 10 वर्षापासून प्रॅक्टिस करतायत. त्यांचं प्रायव्हेट प्रॅक्टिस पण आहे आणि ते सध्या कोविडच्या रुग्णालयामध्ये ते सेवा देत आहेत. तर ते आपल्या सर्व नांदेड सिटीच्या रहिवाशांना 1-2 शब्द सांगतील. नमस्ते सगळ्यांना, मी डॉक्टर वैशाली. मी सध्या सिंहगड कोविड सेंटर जे आहे वडगाव बुद्रुकला, मी तिथे मागच्या 3 महिन्यापासून काम करते. मला फक्त 1-2 गोष्टी खूप सांगायच्यात प्रत्येकाला. मी खूप 2-3 अनम्यूट व्हा मॅडम.
अनम्यूट व्हा मॅडम. गोरे मॅडम अनम्यूट व्हा. Unmute. Yes, हा yes. हा चालू. हो हो. हॅलो Yes, हॅलो we can हॅलो आवाज येतोय. आवाज हॅलो येतोय. hear you now. हॅलो बोला मॅडम. हा हॅलो, मी डॉक्टर वैशाली गोरे. मी सध्या सिंहगड इन्स्टिट्यूट कोविड केअर सेंटर जे आहे पुणे कॉर्पोरेशनचं, तिथे मागच्या 3 महिन्यापासून काम करते कोविडसाठी. मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, मी मागच्या 2-3 दिवसापासून प्रत्येक ग्रुपवर पाहते, नांदेड सिटीमध्ये पेशंट्स आहेत, पॉझिटिव्ह पेशंट सापडले. पॅनिक होऊ नका बिलकुल. काहीही होत नाही. पॉझिटिव्ह पेशंट सगळीकडे सापडणार आहेत. आपण पुण्यात पाहतोय सगळ्या एरियामध्ये झाले. नांदेड सिटीतले लोक आता बाहेर पडायला लागले, त्यामुळे आपल्याकडे आले. पण घाबरू नका, काहीही होत नाही. फक्त तुम्ही काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. सगळ्यांनी सांगितलं आहे. मी खूप लेट जॉईन केलं, मी ड्युटीवर होते त्यामुळं. पण ऑल ओव्हर सगळ्यांनी सांगितलेलं आहे सगळं. मी एवढंच सांगेन, कुणालाही काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला स्वॅब टेस्ट करायचं आहे, पुणे कॉर्पोरेशननं लायगुडे हॉस्पिटल जे आहे राजोग सोसायटी जवळ लोकमत भवनच्या मागे, तिथे लायगुडे हॉस्पिटल आहे कॉर्पोरेशनचं, तिथे फ्री ऑफ कॉस्ट स्वॅब होतात. त्याचप्रमाणे मी जिथे काम करते सिंहगड इन्स्टिट्यूट वडगाव, तिथे पण स्वॅब होतात. कुणालाही काही प्रॉब्लेम असेल तर तिथे येऊन तुम्ही स्वॅब करू शकतात. प्रायव्हेटमध्येही स्वॅब होतो, पण तिकडे पैसे पे करावे लागतात. कुणालाही काही पैशांचा प्रॉब्लेम असेल, कुणी मला कॉल करू शकतात. मला जेव्हाही पॉसिबल असेल मी तुमचे फोन रिसीव्ह करेन. पण मला पॉसिबल नसेल, डॉक्टर हरीश गोरेंना कॉल करून सांगितलं तरीही चालेल. माझा फोन बऱ्याच वेळेला तिथे रेंजमध्ये नसतो, त्यामुळे फोन लागत नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, तुमचे जर कुणी नातेवाईक मित्रमंडळी कोविड सेंटरला जर थांबणार असतील, बऱ्याच जणांना जर थांबायचा प्रॉब्लेम असेल, माझ्याकडे माइल्ड सिम्प्टोमॅटिक काही पेशंट्स आहेत, त्यांना भेटायला जर कुणी तुमचे नातेवाईक वगैरे जात असतील तर कृपया करून असं भेटायला जाऊ नका. मी वर्स्ट केस इतके पाहिली त्याच्यामध्ये की जो पॉझिटिव्ह पेशंट आहे त्या पेशंटचे कपडे वगैरे वॉश करायला हे लोक घरी घेऊन येत आहेत. असं काहीही करू नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. मला फक्त नांदेड सिटीच्या रहिवाशांना एवढंच सांगायचं आहे, स्वतःची काळजी घ्या. पेशंट तिथे व्यवस्थित असतात, त्यांची काळजी तुम्ही करू नका आणि प्लीज डॉक्टरांचा सल्ला ऐका. आपल्याला नांदेड सिटीमध्ये प्रिव्हेंट करण्यापासून हे थांबवायचं आहे. आपण जेवढी काळजी घेऊ तेवढ्या जास्त प्रमाणात हे आपण प्रिव्हेंट करू शकू. मी पेशंट पाहते, खूप फास्ट स्प्रेड होतं हे. आपल्याला कळणार नाही तेवढ्या लवकर नांदेड सिटीमध्ये स्प्रेड होईल. पण आपण हे थांबवू शकतो. त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची, आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय. आपण जसं लॉकडाऊन मध्ये राहत होतो घरात, तसंच काही दिवस अजून जर तुम्हाला काहीच काम नसेल तर प्लीज घरात थांबा. एवढंच मला सांगायचंय. थँक्यू एव्हरीवन. अतिशय छान माहिती मॅडमनी दिलेली आहे. आपल्या इथे पॅनलवरती डॉक्टर ऋषिकेश दामले सर आहेत, पिडियाट्रिशियन आहेत. तर त्यांना मला विचारायचं आहे की लहान मुलांना तुम्ही काय संदेश द्याल की या सध्याच्या आपल्या नांदेड सिटीच्या मध्ये राहणाऱ्या लोकांना. अनम्यूट सर. बेसिकली जे बेसिक जे नॉर्म्स आहेत, रिपीटेड हँड वॉशिंग, डिस्टन्सिंग, मास्क जर वापरता येत असेल तर मास्क वापरायचा, रिपीटेड डोळा, नाक, तोंड यांना स्पर्श नाही करायचा, हे फार महत्वाचं आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्लेन टू चिल्ड्रन. त्यामुळे काय करायचं की जे कंटेनमेंट झोन मध्ये असतात तसं आपण घरी थांबवतोय, बेटर की मुलांनी घरीच थांबावं आणि हँड वॉशिंग, मास्क वापरणे, बेसिक नॉर्म्सचा ग्रुप कुठल्याही प्रकारचं बर्थडे पार्टीज किंवा ग्रुप गेम्स अवॉइड करा. थँक्यू सर. अतिशय चांगली माहिती दिलात तुम्ही. आणि आणखी मला इथे अजून एक आवर्जून एका माणसाचं नाव घ्यायचं आहे की ज्यांनी हे वेबिनार जे आहे, हा जो प्लॅटफॉर्म ज्यांनी आपल्याला दिला, तर ते आहेत चार्टर्ड अकाउंटंट मिस्टर मनीष सर. तर त्यांचं आपण सगळ्या NCRDच्या वतीनं आपण त्यांचे आभार मानूया. गोसावी मॅडम पुढे अजून काय. तर मला वाटतं हा वेबिनार आपण इथेच, आणखी कोणाचं काय बोलायचं असेल तर बोलू शकता, नाहीतर आपण इथे थांबूया. एक क्वेश्चन आलेला आहे आपल्या चॅटवर की पीपी किती दिवसात आहे, कारण पीपी किट वापरून सुद्धा डॉक्टर आहे, तर किती महत्वाचं आहे पीपी किट वापरणं. Rishikesh, you are not audible properly. Echo येतोय. Maybe another device is there nearby you which is on. Okay, I will ask my question in the chat box. Am I audible?
हा 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 पीपी किटच्या संदर्भात विचारत होते. How effective are the PPE kits? हाऊ इफेक्टिव्ह खताळ मॅडम, तुम्ही सध्या काम करताय तिथे, तर तुम्ही सांगाल का म्हणजे पीपी किटच्या संदर्भात की कशा पद्धतीने यूज आणि जे दामले सरांनी विचारतो. पीपीई किट 100% इन्फेक्शन प्रिव्हेंट करतं असं नाहीये. मला वाईट म्हणजे दुर्दैवी हे आहे की आपल्या भारतात आतापर्यंत 100 डॉक्टरांचा मृत्यू झालेला आहे करोनामुळे फक्त. आणि आपण त्यांना आज ह्या निमित्ताने श्रद्धांजली अर्पित करू. आणि त्यात बरेचसे तरुण वयातले डॉक्टर आहेत, काही ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत, काही जनरल प्रॅक्टिशनर आहेत. विशेषतः मुंबईतल्या डॉक्टरांचा बऱ्याचदा म्हणजे ह्याच्यात बऱ्याच आकडा मोठ्या प्रमाणात आहे. ज्या ठिकाणी एरोझोल जनरेटिंग प्रोसिजर्स होतात त्या ठिकाणी जास्त प्रमाणात एरोझोल्स कोरोना व्हायरसचे तयार होऊन हाय इन्फेक्टिव्हिटी असते. विशेषतः जे डॉक्टर आयसीयू मध्ये किंवा जे डॉक्टर्स, नर्सेस, पेशंट केअर असिस्टंट्स किंवा वॉर्ड बॉयज वगैरे जे काम करतात त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता असते कितीही त्यांनी प्रिकॉशन्स घेतले तरी. कारण आपण बघतो त्यांना साधारण 8 तासाच्या शिफ्ट्स असतात आणि किट घातल्यानंतर जो एक म्हणजे म्हणतो ना तो अनुभव तो घातल्यानंतरच तो माणूस सांगू शकतो की काय त्याची अवस्था होते. कारण लिटरली आता तरी थोडंसं टॉलरेबल आहे, पण मे महिन्यात इतकं प्रचंड प्रमाणात स्वेटिंग होत होतं आम्हाला की ते एक तर डिहायड्रेशन मे महिन्यात अशी आपल्याला तहान लागते आणि त्यातनं एक ते कपडा जो असतो त्याच्यातून एक स्वेटिंग होऊन एक कम्फर्टेबल फिलिंग असतं. बऱ्याचदा म्हणजे सुरुवातीला तर आम्हाला त्याचं ट्रीटमेंट पेक्षा लक्ष त्या पीपी कडेच किती आणि एकतर कशी काळजी घ्यायची त्याची असतं. 100% प्रिव्हेन्शन नाही करू शकत, पण त्यातल्या त्यात क्वालिटी ऑफ पीपी जर तुमची चांगली असेल आणि तुम्ही कसं असतं त्याच्यात की डॉफिंग आणि डोनिंग हे आपण दोन म्हणतो, पण ज्यावेळेस तुम्ही डॉफिंग म्हणजे काढता ते पीपी किट त्यावेळेस एरोझोल जनरेशन जास्त होण्याची शक्यता असते घालताना जरी तुम्ही विशेष काळजी घेतली तरी. त्यामुळे त्याची जी विशिष्ट स्टेप्स आहेत की ज्या स्टेप म्हणजे किंवा सिक्वेन्स आहेत त्या स्टेपमध्ये ते घालणं आणि त्याच सिक्वेन्समध्ये तेवढी प्रिकॉशन घेत ते काढणं हे फार महत्वाचं आहे. कारण घालून आणि तुम्ही काम करत असताना इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी असते, पण डॉफिंग करताना म्हणजे काढताना ते एरोझोल जनरेट होऊन इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्यावेळेस आपल्याला फार विशिष्ट काळजी घ्यावी लागते. आणि जर थँक्यू मॅडम. जण 3-3, 4-4 महिने सुद्धा काम करतायत, बरेच क्लोज पेशंटला जात आहेत पण इन्फेक्शन झालेलं नाहीये. कारण म्हणजे मला वाटतं ते प्रॉपर सर्व स्टेप्स तुम्ही फॉलो केले तर तुम्ही 99% तरी ते प्रिव्हेंट 95 ते 99% तरी ते प्रिव्हेंट करू शकता. थँक्यू मॅडम, अतिशय चांगली माहिती तुम्ही दिलात. आता शेवटी एक एक प्रश्न मी ophthalmology वैशाली question आहे. गोमसाळे मॅडमला विचारू शकतो. हॅलो. एक ऑप्थॅल्मॉलॉजी क्वेश्चन आहे की कोविड-19 स्प्रेड होतो तर जनरल लोकांनी गॉगल घालून फिरावं का? गॉगल वापरावा का? थोडासा आवाज तुमचा क्लिअर येत नाहीये, मला प्रश्न कळाला नाहीये. त्यासाठी प्रश्न त्याचा की कंजक्टिव्हिटीज बद्दल आणि गॉगल घालून फिरावा का म्हणजे ह्याचा फायदा किती होईल. हा. आता कसं आहे की हे फार दुर्मिळ लक्षण आहे करोनाच्या पेशंटमध्ये. जवळपास एक 10,000 पेशंटमध्ये एकाला असं लक्षण आढळतं की कंजंक्टिव्हिटिस म्हणजे डोळा येणं. आणि सध्या काय झालंय की आता पावसाळा सुरू झालाय, ऋतुमानानुसार पावसाळ्यामध्ये बाकीच्या विषाणूमुळे बाकीच्या जीवाणूमुळे थोडासा डोळा लाल होतो, पाणी येतं, त्यालाच कंजंक्टिव्हिटिस म्हणतो. तर त्याच्यामुळं तसं जर झालं तर घरच्या घरी उपचार न करता मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की घरी उपचार याच्यावरती न करता जवळच्या तुम्ही नेत्रतज्ञाकडे जाऊन योग्य तो उपचार करावा. कारण कंजंक्टिव्हिटिस हा एक दुर्मिळ लक्षण आहे, दुर्मिळ आहे पण एक लक्षण आहे कोविडच्या रुग्णांच्या संदर्भात. तर मला इथे गोमसाळे मॅडमला एक विचारायचं आहे. गोमसाळे मॅडम डायटिशियन आहेत, तर या कोविडच्या काळामध्ये डाएट कसा म्हणजे सर्वांनी ठेवायचा या संदर्भात थोडंसं 2 शब्द सांगावे. साधारणपणे इम्युनिटी बूस्टर म्हणून आपण जे म्हणतो हाय प्रोटीन डाएट ऍडवायझेबल आहे. झिंक आणि व्हिटॅमिन डी ह्या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायला हव्यात. व्हिटॅमिन डी हे सप्लिमेंटेशन सगळ्यांनी घ्यावं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि शक्यतो थंड पदार्थ किंवा सकाळी बनवलेलं दुपारी न खाता जर तुम्ही प्रत्येक वेळेला गरम गरम जेवण केलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. आणि वेगवेगळ्या भाज्यांचे सूप म्हणजे व्हेज क्लिअर सूप असेल, चिकन सूप असेल, अंडा करी असेल किंवा बॉइल्ड एग्ज असतील या पद्धतीचा आहारात समावेश करा. आणि दूधही पिताना ऍसिडिटी झाली म्हणून बऱ्याच वेळी असं होतं की गार दूध पिलं जातं. तर ऍसिडिटी झाली म्हणून दूध पिण्यापेक्षा गार एखादं कोरडं बिस्किट खाल्लं तरी सुद्धा ऍसिडिटी कमी होते. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ग्रीन लिफी व्हेजिटेबल खाव्यात असं नाहीच आहे. सध्या जास्तीत जास्त घरात जेवढ्या प्रकारच्या डाळी असतील त्या सगळ्या प्रकारच्या डाळ्यांचं तुम्ही एकतर मोड आणा त्याचे किंवा त्या ज्या डाळी आहेत त्या तुम्ही उकडून खा. त्या खूप चांगल्या पद्धतीनं काम करतील.
आणि भाकरी Thank you, असतील, madam. भाकर असतील ते मिक्स करून खा तुम्ही. म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत ते मिळतील तुमच्या शरीराला, म्हणजे एनर्जी पण मिळेल. एक तर 40 to 45% मध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जातील आणि घरी बसून तुमचं वजनही वाढणार नाही. अगदी अगदी छान मार्गदर्शन केलात. आता शेवटचा एक प्रश्न मी विचारतो आणि आपण या प्रश्नाच्या उत्तरानंतर आपण थांबूया. शेवटचा प्रश्न मी आशिष पाटील सरांना विचारतो की या वेबिनारच्या नंतर आपल्या नांदेड सिटीच्या रहिवाशांनी काय टेक होम मेसेज घेतला पाहिजे आणि काय तुम्ही सांगाल? पहिली गोष्ट, बाहेर कधी पण जाताना तोंडावर मास्क असू द्यावं आणि खिशात एक छोटीशी सॅनिटायझरची बाटली असायला हवी. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी. आणि तुम्ही कोणाशी पण बोलत आहात, ठीक आहे, तोंडावर मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंग, डिस्टन्स ऑफ 6 फीट, 6 फुटाचं डिस्टन्स हे दोघां माणसांमध्ये नेहमी हवं, म्हणजे हवंच तेवढं डिस्टन्स. ओके, कारण तेवढं डिस्टन्स प्लस फेस मास्क डिक्रीजेस द रिस्क ऑफ ट्रान्समिशन टू 1% इवन लेस दॅन 1%. ठीक आहे, तर हे सगळं करावं. आणि बाय एनी चान्स, आता कसं आहे, मॅक्सिमम लोक जे आपल्या नांदेड सिटीत पण इव्हन पॉझिटिव्ह आले किंवा दुसऱ्याकडे पण पॉझिटिव्ह आले, ते बिचारे कामानिमित्त बाहेर जात होते. कोणी बँक कर्मचारी, कोणी डॉक्टर आहेत, कोणी कुठे काम करतात, कोणी गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत, त्यांचे ऑफिस चालू झाले. तर ते लोक बिचारे कामानिमित्त कुठेतरी बाहेर जात होते आणि कामाच्या ठिकाणून ते इन्फेक्ट होऊन शेवटी आले तिथे. आणि इथे येऊन काय झालं, त्यांचे फॅमिली मेंबर्स पण इन्फेक्ट झाले, काही कोणाचे शेजारी पाजारी इन्फेक्ट झाले असतील. ठीक आहे, तर सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्हाला कोणीतरी दिला आहे तो आजार, ठीक आहे, ती त्याची चुकी होती, पण तुमच्यापासून हा दुसऱ्याकडे जाता कामा नये, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे, तर हे रिस्पॉन्सिबिलिटी मनात ठेवून आपण जर व्यवस्थितपणे काम केलं, फिरायला जरी गेलो, पण लक्षात ठेवायचं की कोणाशी गप्पा गोष्टी करत बसायचं नाही. गप्पा गोष्टी करायच्या असतील तर लांब लांब उभं राहून गप्पा गोष्टी करायच्या. ठीक आहे, जर रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांच्या मनात जर रिस्पॉन्सिबिलिटी असली तर हा आजार बिलकुल पसरणार नाही. ठीक आहे, एवढंच म्हणून मी माझं बोलणं संपवतो. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बहुतेक आता सगळ्यांचं जे काही प्रश्न आहेत, सगळ्यांचे जे काही शंका आहेत, त्याचं निरसन झालेलं आहे. शेवटी मी आपल्या PMSनी आपल्याला मदत केली, त्यांच्या सर्व मॅनेजमेंट टीमचं, मगर साहेबांचं, आणि नंतर आपले इथे रहिवासी या वेब पोर्टलवरती जॉईन झाले. तुम्ही आलात, आम्हा सर्वांना ऐकलात, त्याबद्दल सर्वांचं आभार मी मानतो. सर्वजण व्यवस्थित काळजी घ्या, घरी राहावा, सुरक्षित राहावा, स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. आणि या ठिकाणी मी असं जाहीर करतो की हा आपला वेब परिसंवादाचा कार्यक्रम संपला. आणि काही जर प्रश्न असतील किंवा काही आणखी तुम्हाला हे असतील तर प्रत्येक पॅनलिस्ट डॉक्टरांचे आपल्या नांदेड सिटीमध्ये त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल्स आहे, स्वतःचे क्लिनिक आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांच्याशी कन्सल्ट करू शकता. आणि काही संदर्भात तुम्हाला कोविडच्या संदर्भात काही जर प्रश्न असतील किंवा जसं वैशाली गोरे मॅडमने सांगितले, तर त्यांना तुम्ही तसं कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुमच्यासाठीच आहे, कारण आम्ही नेहमी सांगत असतो की नांदेड सिटी ही आम्हाला फॅमिली सारखी आहे. 10,000 फॅमिली या नांदेड सिटीमध्ये राहतात. आम्ही 160 ते 170 डॉक्टर या नांदेड सिटीमध्ये राहतो. आम्ही तुमची काळजी घेण्यासाठी आणि योग्य ते मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही आमच्या सर्व डॉक्टरांचं कर्तव्य आहे. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित राहा, कोणतीही काळजी करू नका. जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही तुम्हाला या कोविडच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर नंतर पण तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय NCRD. थँक्यू सर, थँक्यू.